नेक्स्ट टॉपिक कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये आपल्याला काय स्टडी करायची बेटा? कॉम्प्लेक्सची स्टडी करायची. कोऑर्डिनेशन कंपाऊंड जे आहे त्याच्यामध्ये पहिले एक्झाम्पल कुठलं दिलं बघा, ज्याच्यामध्ये काय असणार बेटा? कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये सेंटरला काय असतो? मेटल ॲटम असतो. त्याच्याभोवती कोण असणार आहे? लिगॅंड्स असणार आहे. सेंटरला कोण आहे बेटा? मेटल, आणि त्याच्याभोवती कोण असणार आहे? लिगॅंड्स असतील. तर त्याला आपण काय म्हणतो? कंपाऊंड, म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड. सो कोऑर्डिनेशन कंपाऊंड कन्सिस्ट ऑफ काय? कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये सेंट्रल मेटल आहे आणि त्याच्या बाजूला कोण आहेत? आयन्स ऑर मॉलिक्युल्स. आयन्स मध्ये कोण असतील? नेगेटिव्ह आयन्स किंवा न्यूट्रल. लक्षात ठेवायचे. आयन्स मध्ये कोण असतील बेटा? निगेटिव्ह, आणि मॉलिक्युल कसे असणार आहेत? न्यूट्रल असणार आहे. सेंट्रल मेटल आहे, त्याच्या बाजूला निगेटिव्ह आयन्स असतील किंवा न्यूट्रल ॲटम्स असतील, तर त्याला आपण काय म्हणणार आहे? कोऑर्डिनेशन कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स. एक्झाम्पल दिलेलं आहे आपलं, कुठलं दिलेलं आहे बघा? सिस्प्लॅटिन. महत्वाचं एक्झाम्पल आहे, जो कुठं वापरतो आपण? कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी वापरतो, किमोथेरपीमध्ये. सिस्प्लॅटिन हा कशासाठी वापरणार आहे? कॅन्सर ट्रीटमेंटसाठी, किमोथेरपीमध्ये वापरणार आहे. क्वेश्चन विचारतील विच इज द सेंट्रल मेटल. कोण आहे सेंट्रल मेटल बेटा? याच्यामध्ये प्लॅटिनम. त्याच्याभोवती कोण आहे? त्याला कोण सराउंडेड आहेत? लिगॅंड कोण आहेत? दोन आहेत, अमाइन ग्रुप, अमोनिया ग्रुप, आणि दोन कोण आहेत? सीएल. सिस्प्लॅटिन मध्ये कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये यूज करणाऱ्या ड्रग मध्ये सेंट्रल ॲटम कोण आहे? प्लॅटिनम. सराउंडेड बाय किती लिगॅंड आहेत? 4 लिगॅंड आहेत. त्यातले 2 कुठले आहेत? NH3, आणि 2 कुठले आहेत? सीएल. क्वेश्चन काय विचारतील? प्लॅटिनम इज सराउंडेड बाय डॅश ॲटम. किती ॲटम सराउंडेड आहेत? 4. प्लॅटिनम इज बॉन्डेड विथ डॅश बॉन्ड. किती बॉन्ड असतील? ऑफकोर्स मग 4च असतील. ठीक आहे. आता इथं प्लॅटिनम सेंटरला आहे आणि सराउंडेडला कोण आहेत बेटा? आहे. सो प्लॅटिनम जो असेल तो असणार आहे इलेक्ट्रॉन डेफिशियंट. तिथं इलेक्ट्रॉन कमी असणार आहेत. सेंट्रल मेटलला इलेक्ट्रॉन लेस असतात, आणि सराउंडिंगला जे काही लिगॅंड असतील त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन असतील, आणि ते इलेक्ट्रॉन कुणाला देतील? ते सेंट्रल मेटलला देणार आहे. सो कोऑर्डिनेशन कंपाऊंड इन सेंट्रल मेटल इज सराउंडेड बाय कशाने केलेले आहेत? अमोनिया, आणि 2 कशाने बेटा? क्लोरीन. जे स्पेसेस सराउंडेडला असतील सेंट्रल मेटलच्या त्याला आपण काय म्हणतो बेटा? लिगॅंड. झालेलं आहे आपल्या थेरीला. लिगॅंड्स आर लिंक डायरेक्टली टू सेंट्रल मेटल थ्रू कोऑर्डिनेट बॉन्ड. हे महत्वाचं आहे. सेंट्रल मेटलला लिगॅंड कुठल्या बॉन्डनी अटॅच असतील? कोऑर्डिनेट बॉन्डनी अटॅच असणार आहे. फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड ऑकर व्हेन शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर कॉन्ट्रीब्युटेड बाय लिगॅंड. ठीक आहे. कधी कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होते बेटा? ज्यावेळेस इलेक्ट्रॉन शेअर होतील, पण शेअरिंग दोघांमध्ये नसणार आहे. एक जणच इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युट करेल, म्हणजे लिगॅंडच त्याचे इलेक्ट्रॉन सेंट्रल मेटलशी शेअर करतील. सेंट्रल मेटलकडे इलेक्ट्रॉन नाहीये, सो कॉन्ट्रीब्युशन एकाच असणार आहे. तिथे शेअरिंग होईल, आणि तिथं कुठला बॉन्ड तयार होईल? कोऑर्डिनेट. आणि तो दाखवायचा बेटा ॲरोनी. ॲरो कुणाकडे असेल? जो इलेक्ट्रॉन डोनर आहे त्याच्याकडनं. कुणाकडे असणार आहे? एक्सेप्टर. म्हणजे सेंट्रल मेटलकडे काय करायचं आहे? ॲरो. हेड पॉइंट टू द इलेक्ट्रॉन एक्सेप्टर. हेड कुठं पॉइंट करायचं आहे? इलेक्ट्रॉन एक्सेप्टर, म्हणजे प्लॅटिनमकडे करायचं आहे, सेंट्रल मेटलला करायचं आहे. सेंट्रल मेटल कोण असणार आहेत? आयन्स असतील किंवा कोण आहेत म्हणले बघा? इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस. महत्वाचं आहे. सेंट्रल मेटलकडे इलेक्ट्रॉन कमी असतील, लिगॅंडकडे इलेक्ट्रॉन जास्त असतील, आणि त्यामुळेच लिगॅंड काय करणार? इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे. एक्झाम्पल दिलेलं बघा, इन सिस्प्लॅटिन 2 अमोनिया मॉलिक्यूल 2 क्लोराइड लिगॅंड युटिलाइज देअर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टू फॉर्म बॉन्ड विथ प्लॅटिनम. एक्झाम्पल आहे प्लॅटिनम. अमोनियाचे नायट्रोजन असतात माहिती आपल्याला, क्लोरीनकडे सुद्धा असतात. ते इलेक्ट्रॉन कुठं कॉन्ट्रीब्युट करणार आहे? त्यांनी प्लॅटिनमकडे कॉन्ट्रीब्युट करणार आहे, आणि ॲरो कुठे असेल बेटा? प्लॅटिनमकडे. डोनर नायट्रोजन आहे आणि क्लोरीन आहे. एक्सेप्टर कोण असणार आहे? प्लॅटिनम. आणि एकूण किती बॉन्ड तयार होतील बेटा? 4 बॉन्ड तयार होतील, आणि ते 4 बॉन्ड कुठले असणार आहे? कोऑर्डिनेट बॉन्ड. ठीक आहे. आपलं आरएलएस झालेलं आहे, आपलं आयनिक इक्विलिब्रियम झालेलं आहे. ठीक आहे. आयनिक इक्विलिब्रियम मध्ये काय म्हणतो बेटा? जे इलेक्ट्रॉन पेअर डोनर आहेत त्याला आपण काय म्हणतो? लेविस बेस. म्हणजे इथं लिगॅंड कोण आहेत बेटा? लेविस बेस. लिगॅंड कोण असतील बेटा? लेविस बेस. आणि सेंट्रल मेटल काय करतो? इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतो. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जे एक्सेप्टर असतील ते कोण असणार आहेत? ऍसिड असतील. सो सेंट्रल मेटल कोण असेल बेटा? लेविस ऍसिड. लक्षात ठेवायचं आहे. सेंट्रल मेटल लेविस ऍसिड आहे, लिगॅंड लेविस बेस आहे. लिगॅंड्स बघायचे आता जे इलेक्ट्रॉन डोनेट करतील. टाइप्स ऑफ लिगॅंड. सो टाइप्स ऑफ लिगॅंड बघा, डिपेंडिंग अपॉन किती जण डोनेट करणार आहेत त्या हिशोबाने टाइप आहेत बेटा. मोनोडेंटेड, पॉलिडेंटेड. मोनो म्हणजे सिंगल, एक जणच डोनर आयटम असेल त्याला आपण काय म्हणतो? मोनोडेंटेड. पॉलिडेंटेड मोर दॅन असतील 2, 3 जर असतील डोनर आयटम तर त्याला आपण काय म्हणू बेटा? पॉलिडेंटेड. सो मोनोडेंटेड मध्ये काय बेटा? 1 सिंगल डोनर आयटम असेल. काय बघा? सिंगल डोनर आयटम असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे? मोनोडेंटेड. म्हणजे सेंट्रल मेटलला देणारा डोनर लिगॅंड मध्ये डोनर कोण असणार? एक. एक्झाम्पल Cl मायनस, OH मायनस, Cn मायनस. हे काय काय बेटा? एक्झाम्पल आहे. इथं बघा Cl मायनस आहे, O मायनस आहे. OH मध्ये कोण आहे? लिहिताना पण OH वर मायनस आहे, पण डोनर कोण आहे? ऑक्सिजन आहे. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात ना, Cn मायनस. त्यानंतर अमोनिया, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात ना नायट्रोजनवर. वॉटर हे सुद्धा आहे. हे न्यूट्रल मध्ये येतील बेटा. हे कशामध्ये येतील बेटा? न्यूट्रल. मोनोडेंटेडच आहेत हे सुद्धा. हे मोनोडेंटेडच आहेत, पण कुठल्या कॅटेगरीमध्ये? न्यूट्रल मध्ये येतील. अमाइन्स आणि वॉटर न्यूट्रल मध्ये येतील. हे Cl मायनस, OH मायनस हे काय येतील? अनाइन मध्ये, निगेटिव्ह लिगॅंड मध्ये. पॉलिडेंटेड. पॉलिडेंटेड मध्ये काय असेल बघा? मोर दॅन 2 डोनर आयटम असतील.
दोन असतील किंवा दोनपेक्षा जास्त डोनर आयटम असतील तर त्याला आपण काय म्हणतो पॉलिडेंटेड. एक्झाम्पल इथिलीन डायमाइन. एक्झाम्पल काय बेटा इथिलीन डायमाइन. नावाप्रमाणे इथिलीन म्हणजे किती कार्बन 2 कार्बन. इथेनचा फॉर्म्युला CH3 आहे. एक H कशाने रिप्लेस केले बेटा आपण अमाइनने रिप्लेस केले. मग किती नायट्रोजनवर 2 लोन पॅरा इलेक्ट्रॉन इकडचा डोनेट करेल इकडचा सुद्धा. म्हणजे लिगॅंड एकच आहेत पण डोनर आयटम किती आहेत बेटा 2. त्यामुळे हा काय झाला बायडेंटेड. सो नाव काय येईल बेटा इथिलीन डायअमाइन. हा जो आहे हा कसा आहे बायडेंटेड लिगॅंड आहे. हा कसा आहे बेटा बायडेंटेड लिगॅंड. एक्झाम्पल ठेवायचे बायडेंटेड लिगॅंडचे. नेक्स्ट एक्झाम्पल कुठले आहेत बघा ऑक्झॅलेटाइन. फॉर्म्युला काय त्याचा C2O4. ऑक्झॅलेटाइन काय आहे C2O4. साइन किती आहे मायनस आहे. इथिलीन डायअमाइन हा न्यूट्रल होता. इथिलीन डायअमाइन कुठल्या नेचरचा आहे न्यूट्रल. हा कुठला आहे बेटा नेगेटिव्ह -2 चार्ज असतो. सो ऑक्झॅलेटाइन बघा 2 कार्बन आहेत आणि त्या प्रत्येक कार्बनला किती ऑक्सिजन आहे बेटा 2 म्हणजे 2 कार्बन 4 ऑक्सिजन असा असेल तर तो काय आहे ऑक्झॅलेट आहे पण तो बायडेंटेड असेल. म्हणजे तिथे देणारे डोनर किती आहेत बेटा एकाच मॉलिक्युल मध्ये किती डोनर आहेत 2 डोनर आहेत. लक्षात ठेवायचं. बायडेंटेडचे 2 एक्झाम्पल आहेत आपल्याकडे कुठले कुठले आहे इथिलीन डायअमाइन आणि ऑक्झॅलेट आतापर्यंत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल कुठले दिले बघा हेक्साडेंटेड. हेक्सा म्हणजे किती बेटा 6. तेच इथिलीन डायअमाइनच घेतले आपण. इथिलीन आहे डायअमाइन आहे फक्त H जे आहेत अमाइनचे ते काय केले बेटा रिप्लेस केले. कशाने रिप्लेस केलेले आहेत ऍसिटेट आयन. CH3COOH ऍसिटिक आहे ना. ठीक आहे. तो CH3COH चा हा एक H आहे ना तिथं राहील CH2O इकडचा H इकडचा गेला म्हणजे हे -1 2 3 4 आणि हे नायट्रोजन 4 5 6. तो हा काय असेल हेक्साडेंटेड. हे 2 नायट्रोजनचे 2 आणि परत ऑक्सिजनचे 2 असे 6 जर डोनर असतील तर त्याला आपण काय म्हणायचं हेक्साडेंटेड. किती डोनर आयटम असतील 6. किती डोनर आयटम असतील बेटा 6 असतील. सो पॉलीचे एक्झाम्पल कुठले बेटा EDTA हेक्साडेंटेड. किती मायनस चार्ज आहे बघा याच्यावर 4. नेक्स्ट आहे बेटा ॲम्बिडेंटेड. नेक्स्ट कुठला आहे ॲम्बिडेंटेड. ॲम्बिडेंटेड लिगॅंड म्हणजे काय लिगॅंड एकच आहे पण त्याच्यामध्ये डोनर आयटम काय असतील बेटा 2. एक लिगॅंड आहे पण डोनर आयटम किती असतील बेटा 2 असतील तर त्याला आपण काय म्हणायचं आहे ॲम्बिडेंटेड. मग आता डोनर 2 आहेत मॅडम मग लिगॅंड तयार होताना दोन्ही डोनर करणार आहेत का नाही. जरी डोनर आयटम 2 असले तरी लिगॅंड मध्ये बॉन्डिंग होताना एकाशीच बॉन्ड होणार आहे. मग तो बॉन्ड कुठला आहे त्या हिशोबाने नाव आहेत बेटा. ठीक आहे. एक्झाम्पल कुठला बघा NO2. NO2 ठीक आहे. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. NO2 मध्ये काय नायट्रोजनवर लोन पॅरा इलेक्ट्रॉन आहेत का नाही. नायट्रोजनवर लोन पॅरा इलेक्ट्रॉन म्हणजे नायट्रोजन जर डोनर असेल तर त्याला नाव काय देतो बेटा नायट्रो. नायट्रोजन जर डोनर ठरला NO2 मध्ये तर त्याला काय म्हणा बेटा नायट्रो. हा सुद्धा नायट्रोच आहे N डबल बॉन्ड O. पण ऑक्सिजन डोनर असला तर त्याला नाव काय दे बेटा नायट्रेटो. पुढे आपण बघणारच आहे नॉमेनक्लेचर पुढे बघणारच आहे. ठीक आहे. बघा फॉर्म्युला सेमच आहे लिगॅंड सेमच आहे पण डोनर कोण आहे ऍट ए टाइम दोघं देणार नाहीत. हा सुद्धा जर दिला आणि हा सुद्धा दिला तर तिथं काय होणार आहे बेटा ही जी रिंग आहे ती अनस्टेबल होती. त्यामुळे तसलं लिगॅंड तसलं स्ट्रक्चर पॉसिबल होणार नाही. जरी डोनर 2 असले तरी डोनेट करताना ऍट अ टाइम कोण करेल बेटा एक सिंगलच करणार आहे. ठीक आहे. त्याला काय म्हणायचं ॲम्बिडेंटेड लिगॅंड. दुसरं एक्झाम्पल दिलंय SCN. इथं डोनर कोण आहे पहिला S वाला करेल सल्फर आणि नंतर कोण करेल बेटा इकडचा कोण करेल S डोनर असेल तर त्याला काय म्हणतो थायोसायनाइड. N डोनर असेल तर काय म्हणा आयसोथायोसायनाइड. ठीक आहे. S असेल तर थायोसायनाइड म्हणा N असेल तर काय म्हणा आयसोथायोसायनाइड म्हणा. नॉमेनक्लेचर आपण बघणार आहे. ठीक आहे. त्यानंतर कॉम्प्लेक्सच्या बाबतीत काही कन्सेप्ट बघायचे आपल्याला. कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या बाबतीत काही कन्सेप्ट. पहिला कन्सेप्ट काय बघा कोऑर्डिनेशन स्फिअर काय आहे ते सांगते मी. पहिला एक स्फिअर हे एक्झाम्पल लक्षात देते. हा कॉम्प्लेक्स आहे बेटा. हा ज्यावेळेस कोऑर्डिनेशन कंपाऊंड दिलेला आहे त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड वरी लक्षात ठेवायचं जे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये असणार आहे त्याच्यामध्ये असेल कंपल्सरी एक सेंट्रल मेटल असेल. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये कोण असणार बेटा सेंट्रल मेटल आणि त्याच्या बाजूला असतील लिगॅंड. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे इथं सेंट्रल कोण आहे बेटा हा Fe. सो सेंट्रल मेटल आहे आणि त्याच्या बाजूला कोण आहेत 6 लिगॅंड आहेत ना तो हे कोण असतील लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला काय करतील एक कॉम्पाऊंड देतील कॉम्प्लेक्स देतील मग त्याच्यातले कन्सेप्ट ओळखा म्हणतील. सो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जे आहे त्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये कोण असणार आहे एक सेंट्रल मेटल आणि त्याच्या बाजूला सराउंडेडला कोण असतील बेटा लिगॅंड असतील. ठीक आहे. आणि ह्याला म्हणायचं कोऑर्डिनेशन स्फिअर. काय म्हणा बेटा त्याला तुम्ही कोऑर्डिनेशन स्फिअर. तर ह्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन स्फिअर कोण आहे तर हे जे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आहे ना बेटा FeCN6 हे काय आहे कोऑर्डिनेशन स्फिअर. ठीक आहे. कोऑर्डिनेशन स्फिअरच्या बाजूला कोण आहे बाहेर कोण आहे बेटा K+ आहे ना. ठीक आहे. K जो आहे त्याला म्हणायचं काउंटर आयन. काय म्हणा बेटा त्याला काउंटर आयन. ठीक आहे. इथं हे दिलं इथं कधी कधी इथं सुद्धा असतो बेटा बाहेर सुद्धा असतो. ठीक आहे. त्याला काय म्हणा बेटा तुम्ही काउंटर आयन. आणि कधीही ज्यावेळेस तुम्ही चार्जिंग करत असता त्यावेळेस जो फर्स्ट असतो त्याला कंपल्सरी कुठला चार्ज देते बेटा प्लस आणि ह्या साईडला असतो त्याला कुठला चार्ज देते बेटा मायनस. कळते का. सो तुम्हाला काय करतील बेटा एक्झाम्पल देतील आणि ते विचारतील काउंटर आयन कोण आहे
कोऑर्डिनेशन स्फिअर कोण आहे, सेंट्रल मेटल कोण आहेत, लिगॅन कोण आहेत विचारते. आता ह्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन स्फिअर काय सांगणार बेटा, FeCl6. लिगॅन कोण आहे, Cl. सेंट्रल मेटल कोण आहे, Fe. काउंटर आयन कोण आहे, K. ठीक आहे, किंवा K प्लस म्हणा किंवा पोटॅशियम नाही म्हणलं तरी चालेल. ठीक आहे, असा क्वेश्चन विचारते. सो Fe किती बॉन्डेडने अटॅच आहे, किती कोऑर्डिनेट बॉन्ड आहे, तर किती असतील, 6 आहेत ना, त्यामुळे काय म्हणा 6. एक्झाम्पल दिले बघा, कॅन यू राईट आयोनायझेशन. हा, हे जे असणार आहे ह्याला आपण कुठलं स्फिअर म्हणलं बेटा, आपण कोऑर्डिनेशन स्फिअर. काय म्हणलं बेटा आपण, कोऑर्डिनेशन स्फिअर. आणि कोऑर्डिनेशनच्या स्फिअरच्या बाजूला इथं आहे बघा, हा Cl2 बाहेर दिलं बेटा, दिले ना, त्याला आपण आयोनायझेशन स्फिअर असं सुद्धा म्हणतो. पुढे जाऊन म्हणणार आहे आपण त्याला. आता काय म्हणलं बघा, ह्याच्यामध्ये स्फिअर कुठला, कोऑर्डिनेशन स्फिअर कुठला आणि काउंटर आयन कुठला ते सांगायचं बेटा. कुठला असेल बघा, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जो आहे तो कोण असेल बेटा, कोऑर्डिनेशन स्फिअर. आणि आता हा Cl काय असेल इथं बेटा, काउंटर आयन. Cl कुठला असेल, काउंटर आयन. मग पहिला सांगितलं जो पहिला आहे त्याला कुठला चार्ज आहे, प्लस, नंतर आहे तो मायनस. म्हणजे इथं कुठला चार्ज आहे बेटा, Cl ला काय असणार आहे, मायनस चार्ज आहे. नेक्स्ट महत्वाचा कन्सेप्ट आहे ऑक्सिडेशन स्टेट. ऑलरेडी आपल्याला येते काढता. ऑक्सिडेशन स्टेट कशी करायची मॅडम, ऑक्सिडेशन स्टेट हेच घेऊया आपण, हाच घेऊया. काय दिलंय, NiNH3 6 होतं ना, आणि हे Cl. बरोबर असं आहे ना. मग आता सांगितले मी, पहिला आहे असलं तर प्लस धरा, दुसरं असलं तर काय म्हणा बेटा, मायनस. किती आहेत बेटा हे, 2. म्हणजे ह्याला किती चार्ज असतील, 2. ह्याला 2 मायनस असतील तर ऑफकोर्स ह्याला चार्ज किती येणार, 2 प्लस. तो ब्रेक होईल ना, Cl एकटा मायनस कसं जाईल, इकडे प्लस चार्ज सोडणार आहे ना, म्हणजे याला किती झालं बेटा, +2 चार्ज. मग तुम्हाला ऑक्सिडेशन काढायचे आणि 100% ऑक्सिडेशन स्टेट मेटलचीच काढतो, सेंट्रल मेटलचीच काढतो. कोण आहे सेंट्रल मेटल बेटा, निकेल X प्लस. ठीक आहे, अमोनिया. अमोनिया कुठल्या टाईपचा लिगॅंड म्हणून सांगितलं आताच, न्यूट्रल. कुठला आहे बेटा, न्यूट्रल. न्यूट्रलची किती घेतो, 0. त्यामुळे 0 × 6 काय 0 येणार. आणि इथं काय इज इक्वल टू काय बेटा, +2. म्हणजे X ची किती आली बेटा, ऑक्सिडेशन स्टेट +2. वरची काढू बाबा, हे जी कुणाची काढायची आपल्याला का, सेंट्रल मेटलचीच काढायची. कुणाची काढायची असते बेटा, सेंट्रल मेटल. ठीक आहे, हा कसा ब्रेक होईल बेटा, पहिल्याला काय येतो प्लस, दुसऱ्याला काय येतो मायनस. किती आहेत 4, त्यामुळे 4 प्लस दिले आणि इथे किती मायनस आले बेटा, 4 मायनस. मग आता आपल्याला Fe ची काढायची. Fe साठी काय घ्या बेटा, X प्लस. Cn वर कुठला चार्ज असतो, -1 असतो बेटा. Cn वर चार्ज कुठला असतो, -1. सो -1 इंटू किती Cn आहेत बेटा, 6 इज इक्वल टू काय येणार, -4. तो किती येतं बेटा, -6 इज इक्वल टू, हा मायनस तिकडे गेला काय येतो, प्लस. तो किती आला आन्सर बेटा, +2. हा इथं मायनस मायनस आहे. किती आली ऑक्सिडेशन स्टेट, +2. ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला बघितल्यावर लगेच काढता यायला पाहिजे. कॅल्क्युलेशन जसं तुम्ही कराल तसं तुम्ही काय होशाल, फास्ट होसाल, कारण की तिथं तुम्हाला टाइम नसणार आहे करायला. सो फास्ट ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला काढता यायला पाहिजे. कळालं कसं ऑक्सिडेशन स्टेट कळालं. मग अशा हे कधी बेटा, ज्यावेळेस कॉम्प्लेक्सवर चार्ज असतो, कधी कधी कॉम्प्लेक्सवर चार्ज नसतो बेटा, न्यूट्रल असतात. मग त्यावेळेस काय करायचं मॅडम, त्यावेळेस तुझं चार्ज किती घ्यायचं बेटा, 0. एक्झाम्पल दिले का बघू आपण, एक मिनिट. असं काय नसतं बेटा आपल्या ह्याच्याच, 2च असतं असं काय नाही. लिगॅन म्हणतेस का तू, हा लिगॅन 2 आहेत, मी कॉम्प्लेक्स विचारतो. कॉम्प्लेक्स 0. ठीक आहे, आल्यावर एक बघू आपण. कधी कधी म्हणजे ज्यावेळेस असा चार्ज काय नसतो ना बेटा, हा इथं काही नसेल समजा आपल्या अंडरस्टँडिंगसाठी बेटा, हा चार्ज दिलेलाच नाही, त्यांनी काहीच दिलेलं नाहीये, फक्त एवढं दिलेलं असेल, त्यावेळेस तिथं काय घ्यायचं, एक्सचं काढायचं आपल्याला, Feचं काढायचं आहे, +1 मायनस Cnचं किती, -1 × 6. इथं काही चार्ज नाही म्हणजे इथं काय घ्या बेटा, 0. काही नसताना पण इथं दिलेलं आहे. ठीक आहे, आणि मग जे काय आहे -6 होतं तिकडे गेलं काय झालं असतं, प्लस. आपण तेव्हा कन्सिडर केलं असतं +6 आहे. कधी, ज्यावेळेस काउंटर आयन दिलेले नसतील तेव्हा 0 घ्यायचंय. आता आपण काढली Fe ची +2 आलेली आहे बघा. नेक्स्ट बेटा, कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय, सिंपल सांगते, सेंट्रल मेटलला किती लिगॅंड अटॅच आहे. सेंट्रल मेटलला काय बेटा, किती लिगॅंड अटॅच आहे, त्याला आपण काय म्हणतो, कोऑर्डिनेशन नंबर. मग कन्फ्युजन कधी होतं, ज्या वेळेस लिगॅंड जे आहे मोनोडेंटेड असेल तर आपण नंबर बरोबर सांगू शकतो, पण पॉलीडेंटेड असल्यावर चुकतं बेटा. पॉलीडेंटेड असल्यावर चुकणार आहे. का चुकणार आहे, इथिलीन डायामाइन. काय बेटा, हा इथिलीन डायामाइन. हा बघा, हा Fe आहे आणि हा कोण आहे बेटा, कुठला आहे हा, कुठला आहे हा, C2O4 आता झालं ना, बायडेंटेड आहे. कुठला आहे तो, ऑक्झालेटो. ठीक आहे, म्हणजे ऑक्झालेटोचे किती डोनर आहेत बेटा, 2. आणि अशी किती लिगॅंड आहेत बेटा, 3. मग ह्याचा कोऑर्डिनेशन नंबर तुम्ही चुकून 3 सांगता, पण 3 सांगायचंय का, 6 सांगायचं. मोनोडेंटेडला तुमचा आन्सर बरोबरच येईल. मोनोडेंटेडला तुमचा आन्सर बरोबर येणार आहे, पण ज्यावेळेस पॉलीडेंटेड असतो तेव्हा थोडंसं विचार करायचा बेटा. ऑक्झालेटो आहेत, ऑक्झालेटोचे एकामध्ये किती डोनर, 2. असे 2 असतील तर किती झाले, 4. 3 असतील तर किती झाले, 6. ठीक आहे, ऑक्सिजन, हा ऑक्सिजन देणारे 4 ऑक्सिजन आहेत, पण ते 4 मधले 2 ऑक्सिजन आहेत. इथं बघा, En3. En म्हणजे काय, इथिलीन डायामाइन. मग इथिलीन डायामाइन कुठला आहे बेटा, बायडेंटेड लिगॅंड आहे. इथं सुद्धा डोनर किती आहेत, 2 आहेत. डोनर 2 आणि असे किती आहेत बेटा, 3. म्हणजे किती झाले, याचा कोऑर्डिनेशन नंबर 6. कळतंय का. सो कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे नंबर ऑफ लिगॅंड तर आहेत, पण त्याच्यासोबत करेक्ट आन्सर काय, नंबर ऑफ डोनर ऍटम. बरोबर आहे. सो इथं बघा,
कोऑर्डिनेशन नंबर काय असणार बेटा? नंबर ऑफ लिगॅन्ड डोनर ऍटम. फक्त लिगॅन्ड येईल का? डोनर ऍटम जे डायरेक्टली कुठे अटॅच असतील बेटा? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर इन्व्हॉल्व इन द कोऑर्डिनेट बॉन्ड. नंबर ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड जे तयार होतील त्याच्यामध्ये जो इन्व्हॉल्व होतील त्याला आपण काय म्हणतो? त्याचा कोऑर्डिनेशन नंबर. कळते का कोऑर्डिनेशन नंबर? कन्सेप्ट काय आलेत? माझं एक्झाम्पल दिलं तुम्ही सांगता येईल तुम्हाला? सांगा याच्यामधला काउंटर आयन कोण आहे? के. कोऑर्डिनेशन स्फिअर कुठला असेल? बरं, हा कोऑर्डिनेशन स्फिअर. लिगॅन्ड किती आहेत त्याच्यामध्ये? 6 लिगॅन्ड आहेत. किती टाईपचे आहेत? 3 टाईपचे आहेत. 3 टाईपचे आहेत ना, ठीक आहे. त्यानंतर कोऑर्डिनेशन नंबर किती आहे बेटा ह्याचा? 6 ना. हे 2 आहे, हे 2 आहे, 2 आहे. सगळे मी काय केलेत? मोनोडेंटिटीज दिलेले आहेत. ठीक आहे. सेम एक्झाम्पल जर असं असलं बेटा, ठीक आहे, कोऑर्डिनेशन नंबर किती? 6 येणार. कळते? बायडेंटेड आहे त्यामुळे काय येणार? 3 2 6. असे सुद्धा करते तुम्हाला एक्झाम्पल देतील आणि त्या एक्झाम्पल मध्ये किती बायडेंटेड आहे, किती मोनोडेंटेड आहे हे तुम्हाला विचार. जर तुम्हाला क्वेश्चन पडलं बेटा ह्याच्यामध्ये किती कोऑर्डिनेट बॉन्ड आहे म्हणलं तर तुम्ही काय आन्सर लिहिणार? किती कोऑर्डिनेट बॉन्ड असणार? 6. बरं ना. किती कोऑर्डिनेट बॉन्ड असणार बेटा? 6. जेवढे लिगॅन्ड, जेवढे डोनर ऍटम, तेवढे बॉन्ड. कोऑर्डिनेशन नंबर सांगू शकता बेटा याच्यामध्ये तुम्ही? सांगा पहिल्यामध्ये. 8 कसं येतं? हे 2 आणि हे 2, 2 आणि 4, 6. बरं आहे ना. 2 2 जा 4 आणि हे इथं हे पण 6. हा काय बायडेंटेड आहे? 2 2 जा 4, 4 आणि हे 2 6. इथं बेटा 4. हा मोनोडेंटेडच आहे त्यामुळे हे 2 आणि हे 2 ही मोनोडेंटेडच आहे. काय झालं? 4. ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे बेटा डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. ठीक आहे. ज्यावेळेस नंबर ऑफ आपण कंपाऊंड मिक्स करतो त्यावेळेस कॉम्प्लेक्स तयार होतो आपण असं म्हणतो. पण सगळेच कॉम्प्लेक्स कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स असतील, कोऑर्डिनेशन कंपाऊंड असतील असं नाही बेटा. मग त्याच्यामध्ये कन्सेप्ट आहे बघा, व्हेन 2 ऑर मोर स्टेबल कंपाऊंड इन स्टायशियोमेट्रिक रेशो, 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंपाऊंड स्टायशियोमेट्रिक रेशो मध्ये आपण मिक्स करतो. मिक्स केल्यावर तिथं सगळे वेळेस कंपाऊंड कोऑर्डिनेट कंपाऊंडच तयार होतील असं नाही, तर कधी कधी काय असतात बेटा? डबल सॉल्ट सुद्धा असतात आणि कधी कधी काय असतात? कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. मग आता कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स थोडं माहित आहे काय? सेंटरला मेटल आहे, त्याच्या बाजूला काय बेटा? लिगॅन्ड. तसं डबल सॉल्ट काय बघूया. डबल सॉल्ट एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. हे एक्झाम्पल मोठं एवढं एक्झाम्पल, त्याचं नाव काय बेटा? मोर सॉल्ट. पेपरला फॉर्म्युला विचारू शकतील. मोर मध्ये त्यांनी देतील, तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. मोर सॉल्टचा फॉर्म्युला काय? FeSO4 आहे, NH4 ट्वाइस आहे, SO4 6H2. बघा मेटल आहे इथे एक सेंट्रलला, Fe आहे. बरं आहे ना. त्याच्या भोवती कोण आहे बेटा? SO4 आहे, NH4 आहे, परत SO4 आहे, 6 वॉटर आहे. ठीक आहे. एक्झाम्पल आहे डबल सॉल्ट कुठला? मोर सॉल्ट. नेक्स्ट एक्झाम्पल कुठलं दिलंय? कार्नालाइट. कार्नालाइट काय? KCl MgCl2 6 वॉटर. ठीक आहे. आता इथं काय कन्सेप्ट लक्षात ठेवायचं आहे? ज्यावेळेस मी डबल सॉल्टला पाण्यात घालणार आहे, इथं सुद्धा नंबर ऑफ बघा, इथं सेंट्रल मेटल दिसतोय, लिगॅन्ड सारखं स्ट्रक्चर दिसतंय. ठीक आहे. ज्यावेळेस मी त्याला पाण्यात घालते त्यावेळेस तो ब्रेक होतो बेटा. तुकड्या तुकड्यामध्ये काय होतो? ब्रेक होतो, म्हणजे आयोनाइज होतो. बघा हा FeSO4 Fe प्लस देईल, SO4 चं SO4 मायनस देईल, NH4 चं NH4 प्लस देईल. म्हणजे ज्यावेळेस मी डबल सॉल्टला, मोर सॉल्टला, कार्नालाइटला पाण्यामध्ये घालते ते आयोनाइज होतात, ते त्याचे आयन्स देतात. कशा केसमध्ये बेटा? डबल सॉल्ट. सिंपल साइन मध्ये ब्रेक होतात. फॉर्म्युला लक्षात ठेवायचं कार्नालाइटचा आणि मोर सॉल्ट मध्ये. पण कोऑर्डिनेशन कंपाऊंड बघ, मग आपला कॉम्प्लेक्स घेतले मी कोऑर्डिनेशन कंपाऊंड K4FeCl6, त्याला सुद्धा पाण्यात घातले. पाण्यात घातल्यावर मात्र तो छोट्या छोट्या कंपोनंट सिंपल आयन मध्ये ब्रेक होत नाही. कसा ब्रेक होणार? फक्त काउंटर आयन सेपरेट होतो आणि कोऑर्डिनेशन स्फिअर सेपरेट होतो. हा K प्लस वेगळा होता आणि बाकीचा वेगळा होतो. हा फर्दर ब्रेक होणार नाही. Fe वेगळा जाणार नाही, Cn वेगळा जाणार नाही. हा जो आहे कॉम्प्लेक्स आयन तो ऍज इट इज राहतो. हा डिफरन्स आहे. कळतंय का? डबल सॉल्ट जो आहे तो सुद्धा ऍटम आणि लिगॅन्डचा ग्रुप आहे, पण तो वॉटरमध्ये, आयन्स मध्ये, सिंपल आयन मध्ये डिझॉल्व्ह होतो. आपला कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा डिझॉल्व्ह होणार नाही, तो फक्त काउंटर आयन सोबत असतो, तो सेपरेट होतो. कॉम्प्लेक्स आयन ऍज इट इज राईट. हा काय असणार आहे दोघांमधला डिफरन्स? कळते कन्सेप्ट? ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट कुठला बघा बेटा? वर्नर्स थेअरी. वर्नर्स थेअरी मी काय सांगितलेलं आहे? कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स घेतलंय, त्या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स वरनं त्यांनी काही पॉस्ट्युलेट केले. म्हणजे जसं मेटलच्या व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट असतात तसे हे जे सुद्धा कंपाऊंडचे सुद्धा आहेत असं सांगते. अनलाइक मेटल सॉल्ट सारखं मेटल इन द कॉम्प्लेक्स पजेस 2 टाइप्स ऑफ व्हॅलेन्सी. मेटलचे जसे व्हॅलेन्सीज असतात, जसे कॉपर, आयरन 2 +2 +3 अशा व्हॅलेन्सी आहेत ना व्हेरिएबल, तसं कंपाऊंड मध्ये, कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये त्या आयरनची जो काही कॉम्प्लेक्स सेंट्रल मेटल आहे त्याची व्हॅलेन्सी कशी आहे बेटा? 2 टाइपची आहे. कुठली कुठली बघा? प्रायमरी व्हॅलेन्सी आणि सेकंडरी. प्रायमरी म्हणजे बेटा आयोनायझेबल, ब्रेक होणारी, पाण्यात घातल्यावर सेपरेट झाल्यावर जो चार्ज येतो ती प्रायमरी. आणि जी व्हॅलेन्सी ब्रेक होणार नाहीये ती कुठली असणार बेटा? सेकंडरी व्हॅलेन्सी. मग प्रायमरी व्हॅलेन्सी काय?
आयोनायझेबल स्फिअर माहिती आहे आपल्याला, के प्लस आणि बाकीचं स्क्वेअर ब्रॅकेट ते होणार आहे ना. सो आयोनायझेबल स्फिअर कन्सिस्ट ऑफ एंटिटीज विच सॅटिस्फाय प्रायमरी व्हॅलेन्सी. मग आता प्रायमरी व्हॅलेन्सी कशी ओळखायचं? जेवढे काउंटर आयन आहेत का नाही बेटा, तेवढी काय असेल त्याची प्रायमरी व्हॅलेन्सी. कळतं का? जेवढे काउंटर आयन असतील तेवढी काय असेल त्याची प्रायमरी व्हॅलेन्सी. आता के 4 आहेत म्हणजे प्रायमरी व्हॅलेन्सी किती झाली बेटा? के प्लस, हा तेच मायनस प्लस वॉट जे काय असेल ते हे असेल. काउंटर आयन किती आहेत बेटा? 2. सो प्रायमरी व्हॅलेन्सी किती झाली त्याची? 2. कळते का? सो प्रायमरी व्हॅलेन्सी कोण सॅटिस्फाय करणार आहे? काउंटर आयन, आयोनायझेबल स्फिअर. सेकंडरी व्हॅलेन्सी स्फिअर एंटिटीज विच सेकंडरी व्हॅलेन्सी आर नॉट आयोनायझेबल. सेकंडरी व्हॅलेन्सी काय? जे नॉट आयोनायझेबल म्हणजे ह्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये असतील बेटा. ते स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये परत ब्रॅकेट करून लिहितो आपण, 6 2 ते लिहितो ना आपण, Cl6 NH36 हे जे असतील हे कुठले असतील? नॉन आयोनायझेबल व्हॅलेन्सी. म्हणजेच कुठली व्हॅलेन्सी असतील ती? सेकंडरी व्हॅलेन्सी असते. कळतंय का? जे काउंटर आयन असतील ते काय सॅटिस्फाय करतील बेटा? प्रायमरी व्हॅलेन्सी म्हणजे आयोनायझेबल व्हॅलेन्सी. आणि जे स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत आहेत, लिगॅंड आहेत, ते काय सांगतील बेटा आपल्याला? सेकंडरी व्हॅलेन्सी. एक एक्झाम्पल दिलं मी तुमच्या लक्षात येईल. सेकंडरी व्हॅलेन्सी हॅव फिक्स्ड स्पेशल अरेंजमेंट. सेकंडरी व्हॅलेन्सी आतमध्ये आहे आणि त्यांची अरेंजमेंट ही फिक्स असणार आहे. कशी फिक्स असते? 4 असेल तर एकतर स्क्वेअर प्लॅनर असते किंवा टेट्राहेड्रल, आणि 6 असेल तर काय असणार आहे? ऑक्टाहेड्रल. एक्झाम्पल दिलं बघा बेटा, इथं काय एक्झाम्पल आहे? हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आयोनायझेबल कुठली आहे बेटा? ही आहे 3. म्हणजे प्रायमरी व्हॅलेन्सी किती यायला पाहिजे? 3 यायला पाहिजे. आपण शिकलो काय, पहिलं असलं तर प्लस, दुसरं असलं तर मायनस. म्हणजे इथं किती बेटा? प्लस चार्जिंग. किती येणार? 3 म्हणजे इथं 3. सो प्रायमरी व्हॅलेन्सी किती असली पाहिजे? +3. बघूनच लक्षात येतं, सगळं काय करायची गरज नाही. सेकंडरी व्हॅलेन्सी काय बेटा? नॉन आयोनायझेबल. ह्याला जर मी पाण्यात टाकलं तर फक्त Cl सेपरेट होतो. हा कॉम्प्लेक्स तसंच राहणार आहे ना. आणि ह्या कॉम्प्लेक्स मध्ये हे अजून ब्रॅकेटमध्ये किती जण आहेत? 6. कळते का? हे काय असेल त्याची बेटा? सेकंडरी व्हॅलेन्सी. ठीक आहे, बघा हे काय असणार आहे? प्रायमरी व्हॅलेन्सी आयोनायझेबल स्फिअर मध्ये. आणि हे जे 6 असणार आहेत ना, ते कोऑर्डिनेशन स्फिअर मध्ये कुठली असणार आहेत? सेकंडरी व्हॅलेन्सी. कळते का? सो प्रायमरी व्हॅलेन्सी म्हणजे ब्रेक होणारी, सेकंडरी व्हॅलेन्सी म्हणजे न ब्रेक होणार. ठीक आहे. नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट, एक ना एक क्वेश्चन सीईटी मध्ये ह्याच्यावर असणार तुमच्या पेपर. काय क्वेश्चन आहे बघा, तुम्हाला कॉम्प्लेक्स देतील बेटा. हे बघा हा कॉम्प्लेक्स दिलाय CONH36 टाईप आणि किती Cl आहे बेटा? 3. लक्षात ठेवायचंय स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर किती Cl आहेत? हालाईट म्हणू. स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर किती हालाईट आहेत, किती Cl आहेत. ठीक आहे. मग आता आपण ह्याला काय घातलं बेटा? वॉटरमध्ये घातलं. वॉटरमध्ये घातल्यावर कोण ब्रेक होईल? हा Cl सेपरेट होईल आणि हा स्फिअर वेगळा होईल. आयोनायझेबल जो नॉन आयोनायझेबल तो वेगळा होईल. म्हणजे पाण्यात घातल्यावर इथे किती Cl आहेत बेटा? 3. सो 3 Cl आहेत तर आपल्याला किती Cl आयन मिळतील? 3. ठीक आहे. मग त्यांची रिएक्शन आपण कोणासोबत करणार बेटा? AgNO3 सोबत. कोणासोबत करणार आहे? AgNO3. कसा ब्रेक होईल AgNO3? Ag प्लस NO3 मायनस. मग हा Ag कुणाशी रिएक्ट करेल बेटा? Cl मायनस. ठीक आहे. मग किती Cl आहे? 3. मग मला किती AgNO3 लागतील? 3 लागतील. ही आयडेंटिफिकेशन टेस्ट आहे. किती आयोनायझेबल त्याच्यामध्ये Cl आहेत हे कॅल्क्युलेट करायसाठी कोणासोबत टेस्ट करतात? AgNO3. ठीक आहे. इथं 3 होते म्हणजे मला किती मोल लागले बेटा? 3 मोल. हे बघ 3 मोल लागले. समजा आपल्याकडे फॉर्म्युला असा असला असता बेटा. कसा फॉर्म्युला बघा, हेच घेऊया आपण. CO NH34 टाइम लिहिताना कसं लिहिते बघा, Cl2 स्क्वेअर ब्रॅकेट Cl. हे स्ट्रक्चर घेतलंय. CO NH34 Cl2 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट आणि Cl. आता ह्याला मी पाण्यात टाकले. पाण्यात टाकल्यावर किती Cl मायनस भेटतील मला? एकच. मग मी त्याच्यामध्ये किती AgNO3 घालायला लागेल? एकच. किती AgNO3 घालायला लागेल? 1 मोल. कळते का? हेच असं लिहू शकते. इथं समजा मी काय लिहिलं बेटा? 5 Cl आणि किती AgNO3 लागतील मला? किती मोल लागतील? 2 मोल. लक्षात येईल? लक्षात येईल का? त्याने तुम्हाला काय करतील? AgNO3 एवढे लागले म्हणून सांगतील, तुम्हाला फॉर्म्युला काढा म्हणून सांगतील, किंवा फॉर्म्युला देतील आणि AgNO3 सांगा म्हणतील. खाली एनिथिंग एक्झाम्पल प्रॉब्लेम दिलाय बघा. लागणार राईट. 1 मोल ऑफ पर्पल कलर्ड कॉम्प्लेक्स COCl3 NH3 ऑन ट्रीटमेंट विथ एक्सेस AgNO3. कोणासोबत केलं? एक्सेस. 2 मोल लागले बेटा. 2 मोल काय तयार झाले? AgCl तयार झाले. किती तयार झाले? 2 मोल AgCl तयार झाले. तर फॉर्म्युला काढा म्हणले. 2 मोल AgCl तयार झालेत म्हणजे सोल्युशन मध्ये किती Cl होते मग? 2. म्हणजे मी Cl कुठे लिहायचे? 2 बाहेर लिहायचं. बाकीचं काय लिहायचं बेटा? कॉम्प्लेक्स मध्ये, कोऑर्डिनेशन स्फिअर मध्ये. काय येणार मग? CO सेंट्रल आहे, दुसरा कोण आहे बेटा? NH3 आणि कोऑर्डिनेशन नंबर किती म्हणलं बेटा? 6 म्हणलंय. ठीक आहे. मग NH3 किती घेऊ सांगा? 5 आणि Cl 1. 4 म्हणले असतं तर काय केलं असतं तुम्ही? NH3 किती घेतलं असतं? 3. Cl किती घेतला असता? 1. कळतंय का? बरोबर आहे का फॉर्म्युला? कळतंय? हे सांगू शकता. 1 मोल ऑफ ग्रीन कलर COCl3 NH3 ट्रीटेड विथ एक्सेस AgCl. 1 मोल Cl मिळते आपल्याला. 1 मोल काय भेटलं बेटा? AgCl. तर फॉर्म्युला काय सांगा? स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये कोण कोण काढू? पहिला CO ब्रॅकेट मध्ये NH3 किती टाइम करू? 4. का बरं 4 केलं सांगा? हा Cl2 Cl. एकच मिळतंय म्हणजे एकच बाहेर असलं पाहिजे.
कळते का? जेवढे भेटणार आहे तेवढंच ब्रॅकेटच्या बाहेर पाहिजे, बाकीचे सगळे आत. कळते कन्सेप्ट? कळालंय? लिगॅन जर 4 असतील तर स्ट्रक्चर कसं असू शकतं बेटा? एक तर स्क्वेअर प्लॅनर किंवा टेट्राहेड्रल. 4 असतील तर काय म्हणा? स्क्वेअर प्लॅनर किंवा टेट्राहेड्रल. आणि जर 6 असतील तर काय असणार आहे? ऑक्टाहेड्रल. मॅडम आम्ही स्क्वेअर प्लॅनर टेट्राहेड्रल मधला फरक कसा ओळखायचा? पुढे आपण बघणार आहे. लिगॅनच्या नेचरवर असतं बेटा, तो स्ट्रॉंग आहे का वीक आहे, त्या विषयावर काय होणार आहे त्याचं स्ट्रक्चर डिफाईन होईल, ते नंतर आपण बघणार आहे. नेक्स्ट बघायचं बेटा टाइप्स ऑफ कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स आपल्याला काय बघायचे? टाइप्स बघायचे. त्यामध्ये पहिला टाइप कुठला आहे? ऑन द बेसिस ऑफ काय बेटा? लिगॅन. टाइप्स ऑफ लिगॅन. कसल्या टाइपचा लिगॅन आहे त्या हिशोबाने टाइप बघायचे आपल्याला. ठीक आहे. सो फर्स्ट बघा होमोलेप्टिक. होमो म्हणजे बेटा सेम, हेट्रो म्हणजे डिफरंट. सिंपल लॉजिक. सगळे सेम टाइपचे लिगॅन्ड म्हणजे होमोलेप्टिक. वेगवेगळे टाइपचे लिगॅन्ड असतील तर काय म्हणा बेटा? हेट्रोलेप्टिक. म्हणजे काय मॅडम? स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये सेंट्रल मेटलला सगळेजण सेम अटॅच असतील तर होमो. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये सेंट्रल मेटलच्या भोवती 2, 2, 3, 4 काय असतील तर त्याला काय म्हणा? हेट्रो. बघा स्क्वेअर ब्रॅकेट आहे, सेंट्रल आहे, किती जण आहेत बेटा? 6 आणि 6 NH3 आहेत. म्हणजे 6 NH3 सेम असतील तर त्याला काय म्हणा बेटा? होमो. तुम्हाला डेफिनेशन वगैरे विचारणार नाही, टाईप देतील, एक्झाम्पल ओळखा म्हणतील. हेट्रो कधी? स्क्वेअर ब्रॅकेट सेंट्रल त्याच्याभोवती 2 किंवा 2 पेक्षा जास्त. बघा एक NH3 दिले आणि एक Cl दिले, वेगवेगळे आहेत दोन्ही. सो काय झालं? हे हेट्रोलॅप्टिक. सगळे लिगॅन्ड सेम तर होमो म्हणा, सगळे लिगॅन्ड डिफरंट 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील तर काय म्हणा बेटा? हेट्रोलॅप्टिक. लक्षात राहील? काय अवघड आहे का याच्यामध्ये? नेक्स्ट क्लासिफाय करा आता याच्यामध्ये. बघा CONH3 किती टाइपचे लिगॅन्ड आहेत? 2. म्हणजे कुठला आला तो? हेट्रो. CONOONH3 कुठला येणार? हेट्रो. COClNH3En 3 टाइपचे आहेत, 3 वेगळे आहेत ना. CO C2O4 ट्राईस. होम. बायडेंटेड आहे पण तिन्ही सेमच आहे. हे कुठल्या हिशोबाने झालं बेटा? आपण टाइप ऑफ लिगॅन्ड. नेक्स्ट बघा चार्ज. नेक्स्ट कुठला बेटा? चार्ज वर असते. ठीक आहे. चार्ज मध्ये माहिती आहे पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह. जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याला काय म्हणा बेटा? कॅटॅनिक स्फिअर. ठीक आहे. कसं ओळखायचं मॅडम? तुम्हाला कॉम्प्लेक्स देतील, स्क्वेअर ब्रॅकेट देतील, इथं कंपल्सरी काय असेल? चार्ज असेल. कुठला चार्ज? पॉझिटिव्ह. तर तो काय असायचं? कॅटॅनिक. मॅडम चार्ज दिला नाही तर काउंटर आयन कुठल्या साईडला असेल बेटा? इकडच्या साईडला असेल, राईट साईडला असेल. फ्रंटला काय म्हणजे पहिला स्टार्टिंग काउंटर आयन असणार आहे. इथं काउंटर आयन नाही, इथं काउंटर आयन असेल. इथं काउंटर आयन म्हणजे हा नेगेटिव्ह आहे, म्हणजे ऑफकोर्स हा कुठला झाला? पॉझिटिव्ह. ठीक आहे. कॅटॅनिक स्फिअर कसं ओळखायचं? कॅटॅनिक कॉम्प्लेक्स कसं ओळखायचं? स्क्वेअर ब्रॅकेटवर एकतर पॉझिटिव्ह चार्ज असेल, जर नसेल तर स्क्वेअर ब्रॅकेट नंतर कोणतं आयन असेल? हॅलाइड असेल, SO4 असेल, काही तर असणार आहे. ठीक आहे. तर त्याला काय म्हणा बेटा? कॅटॅयन. बघा इथं स्क्वेअर ब्रॅकेटवर चार्ज दिले पॉझिटिव्ह म्हणजे तो कॅटॅयन आहे. इथं स्क्वेअर ब्रॅकेटवर चार्ज नाही आहे मॅडम, पण ब्रॅकेट नंतर कुणाला तर लिहिलंय. बरं आहे ना? कोण आहे तो? SO4. SO4 वर किती चार्ज असतो? -2. म्हणजे ऑफकोर्स याच्यावर काय आलं बेटा? प्लस. नेक्स्ट अनायनिक. अनायनिक कुणाला म्हणायचं? ज्याच्यावर कुठला चार्ज असतो बेटा? नेगेटिव्ह. कसं ओळखायचं? आता सारखंच स्क्वेअर ब्रॅकेटवर कुठला चार्ज असेल? नेगेटिव्ह. मॅडम काहीच दिले नाही आम्हाला, चार्जच दिले नाही. मग पुढं कोणतं लिहिलं असणार? आधी कुणाला तर लिहिलेलं असेल. हा आधी असेल तो हा प्लस असेल तर हा कुठला असणार? मायनस. कळतंय? कॅटायनला स्क्वेअर ब्रॅकेट नंतर लिहितील, अनायनला स्क्वेअर ब्रॅकेटच्या आधी कुणाला तर लिहितील. इथं बघा स्क्वेअर ब्रॅकेट दिले, -4 दिले. इथं काहीच दिले नाही मॅडम, पण आधी लिहिले ना कुणाला तर. K3 आहे. K3 म्हणजे K वर किती? प्लस चार्ज. असे किती? 3 प्लस असतील आणि आपल्या कॉम्प्लेक्सवर किती असतील बेटा? -3. नेक्स्ट कुठला बेटा? न्यूट्रल. न्यूट्रल स्क्वेअर ब्रॅकेटवर कुठला चार्ज आहे का? नाही. आणि आधीही कोण नाही आहे, नंतरही कोण नाही. हे बघा कुठं चार्ज आहे का? नाही. आधीही कोण नाही आहे, नंतरही कोण नाही आहे. तर त्याला काय म्हणा बेटा? न्यूट्रल. त्याला काय म्हणा बेटा? न्यूट्रल. कळतंय? कळालं कसं करायचं ते? एक असलं काय काढलं बेटा आपण? कॉम्प्लेक्सचे टाईप. सांगू शकाल बेटा? प्लस मायनस वगैरे. आता हे हा कुठला? हा आधी आहे ना, आधी प्लस, तर हा कुठला असतो? मायनस. हा कुठला येईल? अनायन वाला. काहीच नाही ना, हा न्यूट्रल. लक्षात येईल? आपल्याला आपल्या स्टडीला 6 वालेच आहे बेटा. आपल्याला सांगले त्या 6 मध्ये फक्त ऑक्टॅव्हरेजच केस आहे. नेक्स्ट बेटा नॉमिनिक्लेचर. फार महत्वाचं आहे नॉमिनिक्लेचर. नॉमिनिक्लेचर मध्ये काही रूल्स दिलेत आपले झालेले आहेत, पण तरी थोडी बघा. बघा काय कुणाचं नेमिंग करताना बघा. कॉम्प्लेक्स आयन, न्यूट्रल. पहिला कुणाचं नाव लिहायचं बेटा? कंपल्सरी लिगॅंडचंच नाव लिहायचं आणि मग सेंट्रल मेटलचं लिहायचं. हे आता हे रूल्स आपल्याला नाव लिहिता येते, पण रूल्स का एखाद्या MCQ ला विचारतील म्हणून द्यायचं बेटा. फिलिंग द ब्लँक्स मध्ये कुठले रूल्स आहेत त्यासाठी घ्यायचं.
नावं आपल्याला देता येतात, पण हे रूल्स महत्वाचे आहेत. पहिला नाव कुणाचं द्यायचं, लिगॅन्डचं, त्यानंतर सेंट्रल मेटल. लिगॅन्ड मध्ये बी देताना जर कुठला लिगॅन्ड आहे बघा, अनायनिक लिगॅन्ड, म्हणजे कुठलं मॅडम, OH मायनस, CN मायनस, मायनस वाला लिगॅन्ड आहे, तर त्याचं नाव कसं करायचं, मायनस जो आहे Cl मायनस आहे का नाही, Cl मायनसचं नाव काय असतं बेटा, क्लोराईड. सो क्लोराईड ID लिहायचं नाही, काय लिहायचं बेटा, काय लिहायचं, त्याचं नाव काय लिहायचं, क्लोरो. ब्रोमाइड, ब्रोमो नाव आपण बघणार आहे, माझं पण लक्षात ठेवायचं. ATE असेल, सल्फेट, SO4 आहे, सल्फेट आहे ना, सल्फेटच्या जागी काय लिहा बेटा, सल्फेटो. सल्फेटच्या काय लिहा बेटा, सल्फेटो. ID असेल तर O लिहा, ATE असेल तर ATO लिहा. नेक्स्ट, name of the complex in single word. There must not any space between different ligand name as well as between ligand name and the name of the metal. कंटिन्यू नाव लिहायचं, स्पेस द्यायचं नाही. म्हणजे डाय क्लोरो असं लिहित असताना आपण डाय क्लोरो असं स्पेस द्यायचं नाही बेटा, कंटिन्यू नाव लिहायचं आहे. सेंट्रल मेटल्स मध्ये सुद्धा आणि लिगॅन्ड मध्ये सुद्धा. आफ्टर नेम ऑफ द मेटल राईट ऑक्सिडेशन स्टेट. मेटलचं नाव लिहिलं, पहिला कोणाचं नाव लिहा म्हणले, लिगॅन्ड. लिगॅन्ड मध्ये निगेटिव्ह असेल तर काय लिहा, ID असेल तर O लिहा, ATE असेल तर ATO लिहा. लिहिताना कसं लिहा, स्पेस देऊ नका. लिहिलं, सेंट्रल मेटल लिहा, सेंट्रल मेटल लिहिल्यावर त्याची ऑक्सिडेशन स्टेट काढा आणि ती कशात लिहा बेटा, रोमन मध्ये लिहा म्हणले. रोमन नंबर माहिती ना, हा ते लिहा म्हटलं बेटा. त्यानंतर इफ कॉम्प्लेक्स इज मेड ऑफ मोर दॅन वन लिगॅन्ड, कॉम्प्लेक्स मध्ये लिगॅन्ड आहेत, दोन आहे, दोन पेक्षा जास्त असतील, ठीक आहे, दोन असतील तर त्याला काय टर्म वापरा बेटा, डाय. तीन असेल तर ट्राय, चार टेट्रा पेंटा हेक्सा, ठीक आहे. सो किती आहेत त्या हिशोबाने काय करा, त्यांना नाव द्या. कॉम्प्लेक्स हॅव्हिंग मोर दॅन वन टाइप ऑफ लिगॅन्ड दे आर रिटन अँड अल्फाबेटिक ऑर्डर. मतलब दोन तीन टाईपचे लिगॅन्ड असतील, एक क्लोरीन आहे समजा, एक ब्रोमिन आहे समजा, ठीक आहे, क्लोरीन आणि ब्रोमिन असेल तर कसं लिहायचं, अल्फाबेटिकली ऑर्डर. सो पहिला काय येईल बेटा, ब्रोमिन, सो पहिला ब्रोमोचं नाव लिहा, नंतर C येईल, मग हे क्लोरोचं नाव. मॅडम असं असेल 4Cl असणार आहे आणि Br2 असेल तर काय करायचं, डाय ब्रोमो टेट्रा क्लोरो, ठीक आहे. लिगॅन्डच्या नावाने अल्फाबेटिकली ऑर्डर द्यायचं बेटा. झालं का रूल, काय नेक्स्ट पेजला पडतं ना. नेक्स्ट, समजा लिगॅन्डच्या नावामध्येच डाय असेल, डाय इथली रामायण आहे ना, हेक्झा आहे ना, सो नाव असेल तिथं, आता डाय नाव असेल तर काय नाव लिहा बेटा, डायचं तरी काय लिहा, बिस. डायच्या मध्ये डाय इथली रामायण आहे ना, तिथंच डाय तर कसं लिहायचं मॅडम, तर तिथं काय लिहा बेटा, बिस. तीन असतील तर काय म्हणा बेटा, तिथं रिस, आणि चार असेल तर कुठे गेलं, टेट्रा, ठीक आहे. हे बघा, इथिलीन डायामाइन नावातच आहे ना डायामाइन, मग इथं लिहिताना काय लिहायचं बेटा, इथिलीन डायामाइनच्या लगी काय लिहायचं आहे, बिस इथिलीन डायामाइन. कळते का, जर नावात डाय वगैरे असेल तर तिथं बेस टेट्राकीस वापरायचं. आणि लास्ट, metal in cationic neutral complex specified by usual name while ionic complex name with A. कॉम्प्लेक्स आहे, त्या कॉम्प्लेक्स मध्ये मेटल आहे, तो कॉम्प्लेक्स जर कॅटायनिक असेल किंवा न्यूट्रल असेल तर नॉर्मल त्या मेटलचं नाव लिहा. आयरन असेल आयरन, गोल्ड असेल गोल्ड लिहा. पण तो जर अनायनिक असेल, कॉम्प्लेक्सवर निगेटिव्ह चार्ज असेल तर त्याला काय नाव द्या बेटा, ATE. अल्युमिनियम असेल तर अल्युमिनेट, बरं आहे ना, तसं नाव द्या. मग आपल्याला एक्झाम्पल बघितलं लक्षात येईल तुम्हाला, इथं माझा चार्ट आहे, ते चार्ट लक्षात ठेवायचं, पेपरला कसेही बघून क्वेश्चन विचारतील, पहिलं लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं बघा आपल्याला, अनायनिक लिगॅन्ड, निगेटिव्ह चार्ज वाले लिगॅन्ड कुठले आहेत माहिती आहे आपल्याला, कुठले कुठले, ब्रोमिन ओळखता येतो, क्लोरीन, फ्लोरीन, आयोडीन, सायनाइड, सल्फेट. हा बघा, NO2 माहिती आहे आपल्याला, NO3 माहित नाही ना, NO3 मायनस, त्याचं नाव काय बघा, नाइट्रॅटो, A आहे, NO3 साठी बेटा नाव त्याचं काय करायचं, ID असेल तर O करा, AT असेल तर ATO करा. ब्रोमाइड ब्रोमो, क्लोराइड क्लोरो, फ्लोराइड फ्लोरो, आयोडाइड आयोडो, सायनाइड सायनो, सल्फेट ATEच्या जागी काय करा बेटा, सल्फेट. नायट्रेट काय करा, नायट्रेटो. कळतंय, हे कुठले झाले बेटा, नेगेटिव्ह. सगळे आय थिंक ओळखीचे, फक्त हा लास्टच लक्षात ठेव, नायट्राइट, NO3, त्याचं नाव काय बेटा, नायट्राइट आहे, त्याचं काय ATची जागी काय करा, ATO. हे कुठले, नेगेटिव्ह. पुढे बघा अजून कुठले, CO3 वाला बेटा, नाव काय त्याचं बघ, कार्बोनेट. CO3चं नाव काय बेटा, कार्बोनेट. कार्बोनेट आहे ना, ATची जागी OH. हायड्रॉक्साईडच्या जागी काय नाव बेटा, हायड्रॉक्सो, O वापरायचं आहे ना तिथं, आयडीच्या जागी. ऑक्झॅलेट, ऑक्झॅलेटो. NO2 नायट्रो, NO2च आहे, पण डोनर कोण आहे बेटा, O असेल तर काय म्हणा, नायट्रिटो. डोनर कोण आहे बेटा, O असेल तर नाव काय द्या बेटा, नायट्रिटो. लक्षात ठेवा, कुठलं लक्षात ठेवा, CO3 कार्बोनेटो, OH हायड्रॉक्सो, हे लक्षात ठेवा. ऑक्झॅलेटचं काय नाव द्या बेटा, ऑक्झॅलेटो. NO2 मध्ये N डोनर असेल तर नायट्रो, O असेल तर नायट्रिटो. परत HCN आणि NSC. S असेल तर काय म्हणा बेटा, थायोसायनेटो,
आणि एन असेल तर काय म्हणा, आयसोथायोसाईन. यस असेल तर थायोसायनायटो, एन असेल तर आयसोथायोसायनेटो. तो का लावले काय आहे ना, कारण की त्यांच्यावर कुठला चार्ज आहे, नेगेटिव्ह. न्यूट्रल वाले बघा, न्यूट्रलला पेपरला विचारते, 4 दिले बुकमध्ये, तेवढंच लक्षात ठेवा. अमोनिया नाव लिहिताना त्याचं नाव काय आहे बेटा, अमाइन, पण एम डबल आहे. नाव लिहिताना तिथं काय बेटा, एम डबल. सीओ कार्बन डायऑक्साईड आहे ना, नाव काय बेटा त्याचं बघा, कार्बोनिक. ठीक आहे, नाव काय त्याचं, कार्बोनिक. पाणी माहिती आहे, पाणी न्यूट्रल आहे, त्याचं नाव काय द्या बेटा, ऍक्वा. काय द्या बेटा, चुकलंय का तिथं, हा तिथं सेरिंग झालं. वॉटर, वॉटरचं नाव काय बेटा, ऍक्वा. पाणी म्हणू नका तिथं, वॉटर म्हणू नका. इयन गेले ना, इयन, इथिलीन डायॅमाइन. तसंच ठेवा, इथिलीन डायॅमाइन. 4 न्यूट्रल आहे. कुठले कुठले आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट साठी लागणार आहे बेटा, हे ऑक्सिडेशन स्टेट साठी लागणार आहे. कुठले कुठले, सीओ, वॉटर, त्यानंतर अमाइन आणि इथिलीन डाय. कळतंय. आता नॉमेनक्लेचर मेटलसाठी बेटा, मेटल्स, अल्युमिनियम. ठीक आहे, पण कधी आनाइन मध्ये फक्त. कॅटायन असेल, न्यूट्रल असेल तर त्या अल्युमिनियमला अल्युमिनियमच म्हणा. अनायनिक कॉम्प्लेक्स असेल तरच त्याला अल्युमिनियमला काय म्हणा बेटा, अल्युमिनेट. कोबाल्टला कोबाल्ट. गोल्डचं नाव असतं बेटा काय, और ते म्हणू नका. मॅंगनीज मॅंगनीज, प्लॅटिनम प्लॅटिनम, क्रोमियम क्रोमेट, कॉपर क्युप्रेट, आयरन फेरेट, निकेल निकेलेट, झिंक झिंक. कधी लक्षात ठेवा बेटा, हे नेगेटिव्ह वाले. पॉझिटिव्ह वाले न्यूट्रल असेल तर नाव आपलं ऍज इट इज द्या, गोल्ड सिल्वर वॉट एव्हर जे असेल. ठीक आहे, एक एक नाव बघू आपलं लक्षात. आता इथं ह्याने मेन्शन केलंय नेगेटिव्ह आयन आहे म्हणून मेन्शन केलेलं, त्यामुळे लक्षात आलं आपलं. तसं नाव सांगितलं त्यांनी, पहिला लिगॅन, मग सेंट्रल, मग ऑक्सिडेशन स्टेट. ठीक आहे, लिगॅन कोण आहेत, लिगॅन बेटा सायनाइड आहे. किती सायनाइड आहे, 4. 4चं नाव काय येणार, टेट्रा. सायनाइडचं सायनो, सो टेट्रा सायनो. निकेलचं काय येणार बेटा, आयनानी काय म्हणून, निकेलेट. ठीक आहे, जर इथं कोणीही काउंटर आयन नसेल तर पुढे काय लिहायचं बेटा, आयन. कोणीही काउंटर आयन नसेल तर काय म्हणत येतं बेटा, आयन्स. काउंटर आयन असेल तर तिथं आयन लिहायची गरज नाही. चार्ज असला तर तिथं काय लिहायला लागेल बेटा, आयन लिहायला लागेल. चार्ज नसेल तर ते न्यूट्रल असणार आहे. कळतंय. तो नाव काय बेटा ह्याचं, टेट्रा सायनो निकेल. ऑक्सिडेशन स्टेट राहिलीच की. किती आली ऑक्सिडेशन स्टेट बेटा, सीएनची किती असतात, -1 -1 म्हणजे -4. हा -2 आहे. -4 तिकडे गेला काय बेटा, +4. ए कॅल्क्युलेट करावं लागते. इथं 6 असलं तर काय केली असती, चेंज होणार ना तेव्हा. 2 मायनस आहे ना, हा तसं नाही राहायचं, कॅल्क्युलेशन करायचं. तर इथं 6 असलं बेटा काय केली असते, मग इथं चेंज झाली असती ना, ऑक्सिडेशन स्टेट चेंज झाली असती ना. -1 आणि × 6 -6, तिकडे काय बेटा -2 प्लस तिकडे गेलं तर 4 आली असती की. कॅल्क्युलेट करायचं मग. ठीक आहे, तो काय बेटा नाव, नाव बघा काय येणार, टेट्रा सायनो निकेलेट, ब्रॅकेट मध्ये रोमन मध्ये 2 आणि पुढं आयन. बरोबर आहे का. 88 का वापरलं, नेगेटिव्ह साईन आहे म्हणून. पुढं काय येणार, C2O4. कुठला आहे बेटा, ऑक्झॅलेट आयन आहे. ऑक्झॅलेटचं नाव काय, ऑक्झॅलेटो. किती आहेत, 3 आहे. मग काय म्हणणार, ट्राय ऑक्झॅलेटो कोबाल्टेट. बरं आहे ना. ऑक्सिडेशन स्टेट काढून ठेवली आहे, किती आली आहे, 3 आली असेल. +3 आली ऑक्सिडेशन स्टेट, कारण हे जे 2 आहेत ना, बरं आहे का, -2. बरं आहे का. सो किती आली, 6 आली. म्हणजे 6 म्हणजे 3 म्हणजे किती आली, 3. पुढे काय लिहिलं, आयन. काय नाव आलं मग, ट्राय ऑक्झॅलेटो फेरे, चला कोबाल्टेट, ब्रॅकेट मध्ये 3 आयन. इथं फक्त रोमन मध्ये ना मेन्शन करा, फक्त रोमन नंबर मेन्शन करा. इथं हेक्झा सायनो फेरे. ठीक आहे, किती आली ऑक्सिडेशन स्टेट, +2 आली असेल ती. बरं आहे ना, 6 आणि 2 आयन. ब्रॅकेट मध्ये काय येणार, आय. बरोबर आहे. आता हा कुठला आहे मॅडम, कसं ओळखायचं, प्लस मायनस. बरोबर आहे का, प्लस मायनस आहे का नाही, प्लस मायनस. हा प्लस आहे म्हणजे हा काय असणार बेटा, मायनस असणार आहे. आम्ही इथं नेगेटिव्ह असल्यावर त्याला नेगेटिव्ह अनायन कॉम्प्लेक्स कन्सिडर करायचं का, हा पॉझिटिव्ह तर हा नेगेटिव्ह. मग अशी टाईप ओळखताना सांगितलं ना. नाव पाहिजे बघायचं, सांगा आता काय नाव लिहायचं बेटा. पहिला कोण आहे, सोडियम. सोडियमचं तसंच नाव लिहा. 3 आहेत मॅडम, 3 लिहायचं का नाही, तो सोडियमला सोडियमच लिहा. त्यानंतर सोडियम हेक्झा नायट्रो. ठीक आहे, ONO दिलं तर काय लिहिलं असतं, नायट्रेटो लिहिलं असतं. ठीक आहे, सो सोडियम हेक्झा नायट्रो कोबाल्टेट. ATE लिहायचं कारण की नेगेटिव्ह चार्ज झाला कॉम्प्लेक्सवर. ठीक आहे, कोबाल्टेट. किती आली ऑक्सिडेशन स्टेट, 3 आली. हा हे प्लस इथं -3 येणार आहे. -3 म्हणजे ब्रॅकेट मध्ये किती येणार, 3. मग आता आयन लिहायचं का नाही, का नाही लिहायचं, कारण की हे देते मायनस चार्ज आहे. ह्याला कोण न्यूट्रलाइज केलंय बेटा, NNE न्यूट्रल, त्यामुळे तो न्यूट्रल झालेला आहे. कळते का. जर इथं वर चार्ज असला तरच आयन द्या, वर चार्ज दिसला तरच आयन द्या. पुढं
काय येणार? पोटॅशियम ट्राय ऑक्झालेटो ॲल्युमिनेट ट्रिसेल. बरोबर, ट्रिसेल ऑक्सिडेशन स्टेट चेक करा तुम्ही. सोडियम हेक्झा फ्लोरो ॲल्युमिनेट 3. मी काढलेले 3 आले, मी ओरोलीस काढले, तुम्ही चेक करा. 3 येते का? हे 6 आणि 3 आहे ना, 3. हे कुणाचे झाले? नेगेटिव्ह. आता पॉझिटिव्हचे मॅडम कॅटॅयनचे काय येणार नाव बघा? टेट्रा अमाइन क्युप्रेट म्हणायचं का? आता फक्त कॉपरच म्हणायची. ATE कधी लावा? नेगेटिव्ह असल्यावर. आयन बी नाही, नेगेटिव्ह असल्यावर. अनाइन साठी लावा बेटा. सो काय येणार बेटा? टेट्रा अमाइन कॉपर. किती ऑक्सिडेशन स्टेट आली? +2. का? अमाइन 0 आहे ना, अमाइनची न्यूट्रल असल्यामुळे 0. ब्रॅकेटमध्ये 2 आणि पुढं आयन पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे काय लिहा बेटा? आय. ह्याचं नाव सांगा. 2 आहेत, 2 असल्यावर काय करा बेटा? अल्फाबेटिकली. वॉटरचं काय येणार? ॲक्वा ए पासनं NCN काय? आयसोथायोसायनायटो येणार. ठीक आहे, मग काय येईल बेटा? पेंटा ॲक्वा आयसोथायोसायनायटो आयरन. ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये किती ऑक्सिडेशन स्टेट आली? 2. काढले ना 2 आणि काय येणार बेटा? आयन. ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? ह्याची कशी आहे? ह्याची एक मायनस येईल बेटा, ह्याची मायनस इकडे गेलं काय येणार? प्लस होणार. 3 येईल ऑक्सिडेशन स्टेट. बरोबर आहे का? नेक्स्ट कुठले आहेत बघा? इथिलीन डायमाइन आहे आणि हा कुठला आहे? थायोसायनाइड. म्हणजे पहिला इथिलीन डायमाइन येईल ना, काय म्हणायचं? मग डाय म्हणायचं का? बिस. बिस इथिलीन डायअमाइन थायोसायनेटो प्लॅटिनम. हा सॉरी, हा डाय थायोसायनेटो प्लॅटिनम आणि काय तो कशी काय येणार? सायनेटो आहे ना, नेगेटिव्ह चार्ज आहे ना, नेगेटिव्ह चार्ज येणार. इथं काय निगेटिव्ह येणार ना, निगेटिव्ह येणार बेटा. ओ येणार. ATE असेल तर ओ येणार आणि हे आयडी असेल, सॉरी IDE असेल तर ओ येणार. ATE असेल तर काय येणार? ATO येणार. कुठपर्यंत चालतो आपण? हा सेकंड ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? वॉटरचं तर किती येतं बेटा? 0. ह्याचं किती? -1 इज इक्वल टू ब्रॅकेटचं +2. -1 तिकडे गेला काय? +1 म्हणजे +3. ओके, हा काय आलं बेटा ह्याचं? बिस इथिलीन डायअमाइन डाय ना, डाय थायोसायनेटो प्लॅटिनम. ब्रॅकेटमध्ये किती आलं? हा -2 आहे, तिकडे गेला काय होईल बेटा? +2. 4 आली ऑक्सिडेशन स्टेट, 4 येईल ऑक्सिडेशन स्टेट आणि पुढं आयन. पुढं काय लिहायचं बेटा? आयन. का बरं आयन? चार्ज आहे. प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल त्यांचं. आयन लिहायचं जिथं आयन आहे ना, +4 -4 तिथं आयन लिहायचं. नेक्स्ट कॉम्प्लेक्स कॅटायन अँड अनायन. आता इथं बघा हे कुठलं असणार? मला सांगा कुठला कॅटायनिक आहे अनायनिक आहे? हा मायनस तर हा कुठला येईल? प्लस. किती प्लस येईल बेटा? 2+. ठीक आहे, नाव सांगा. काय सांगणार नाव आता? ब्रोमिन आणि अमाइन. कोण येणार पहिला? अमाइन येणार. किती अमाइन? 4. टेट्रा अमाइन डाय ब्रोमो प्लॅटिनम. ठीक आहे, ऑक्सिडेशन स्टेट किती आली आहे? +4 आली का? चेक करा. हे 2 प्लस हे -2 तिकडे गेला काय होईल? 4. बरोबर आहे, 4. सो काय नाव आलं? टेट्रा अमाइन डाय ब्रोमो प्लॅटिनम. ब्रॅकेटमध्ये 4, रोमन मध्ये 4 आणि पुढे काय आलं बेटा? ब्रोमाइड. आयन बिगन लिहायचं नाही. ठीक आहे, चार्ज आहे का? आता हे P2 आहे, फक्त ब्रोमाइड नाही. मग अशा आपण Na3 3 Na लिहिलं का? फक्त सोडियम लिहिलं का नाही? सो ब्रॅकेटच्या बाहेर जेवढे असतील त्यांचं फक्त नाव लिहायचं, नंबर मेन्शन करायचा नाही. बरोबर आहे. पुढं काय येईल बेटा? हा एकच मायनस आहे म्हणजे इथं एकच प्लस येईल. कोण येणार? अमाइन येणार का? CO3. CO3चं नाव काय? कार्बोनेटो. ठीक आहे, कोण येणार मग? अमाइनस येईल पहिला. पेंटा अमाइन अमाइनो अमाइनो कशाला? पेंटा अमाइन कार्बोनेटो कोबाल्ट. ऑक्सिडेशन स्टेट किती आली? 2 आली. 2 होती. ब्रॅकेटवर 1 आहे आणि कोबाल्ट COचा 1. हा -1 इकडे गेला काय बेटा? +1 होईल. ठीक आहे, सो पेंटा अमाइन कार्बोनेटो कोबाल्ट ब्रॅकेटमध्ये 2 क्लोराइड. बरोबर आहे. नेक्स्ट 3 आहे का? CO3 कुठला आहे? डबल आहे का ट्रिपल्स आहे? सिंगल आहे का? CO3 वर 2 मायनस आहे का? हा ठीक आहे, 2 हे -2 इकडे गेला काय बेटा? प्लस. CO3 चे -2 आहे. ठीक आहे, हा NH3 0. वॉटर NH3 जे आहेत ना अमाइन, ह्यांचे काय असणार आहे? 0 असणार आहे. कार्बोनिल COचे सुद्धा 0. काय येतं बेटा आता? हा -3 तर हा काय येईल? +3. ऑक्सिडेशन स्टेट बघा 0 ची येईल, +3 ची दोन्ही 0 आहे. सो नाव काय आलं बघा? पहिला काय येईल? अमाइन आहे, एच आहे पण AQ आहे ना, M पहिला आहे त्यामुळे काय येईल बेटा? पेंटा अमाइन ॲक्वा कोबाल्ट ब्रॅकेटमध्ये 3 आयोडाईड. बरोबर आहे.
न्यूट्रल कॉम्प्लेक्स. बघा न्यूट्रलला काही चार्ज नाहीये, डायरेक्ट नाव लिहायचं. काय नाव लिहायचं बघा आता, नायट्रो आणि अमाइन. पहिला काय येणार ऑफकोर्स, अमाइन. ट्राय अमाइन, ट्राय नायट्रो कोबाल्ट. ठीक आहे. ऑक्सिडेशन स्टेट किती आली, 3 आली. NO3, NO2 चे -1 आहे ना, -1 असे 3 गेल्यावर तिथं काय येतं बेटा, +3. इथं पेंटा कार्बोनेटो आयदर ऑक्सिडेशन स्टेट 0 येईल. बरं आहे का, 3 सॉरी इथं 3 दिसलं मला. हा काय येणार बेटा, कार्बोनिल ना, हा पेंटा कार्बोनिल आयरन. ऑक्सिडेशन स्टेट किती बेटा, 0. का, कारण की CO काय आहे बेटा, न्यूट्रल आहे, 0 आहे. इथं अमाइन पहिला येईल, त्यानंतर काय येणार, थायोसायनो. आयसो कुठं, थायोसायनेट. काय नाव येणार, ट्राय अमाइन ट्राय थायोसायनेटो. आर्यचं नाव काय, रोडियम. ऑक्सिडेशन स्टेट किती, +3 आली का, याचं -1 आहे ना, -1 हे -3 तिकडे गेलं काय होती बेटा, प्लस. कळतंय नॉमेक्लेचर. काय लक्षात ठेवा बेटा, तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट काढता येणं गरजेचं आहे. त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट वर जर चार्ज मेन्शन केला तर नाव झाल्यावर आयन मेन्शन करा. नाव झाल्यावर काय मेन्शन करा बेटा, आयन. ठीक आहे. आणि नेगेटिव्ह जर कॉम्प्लेक्स असेल तर मेटलचं नाव लिहिताना काय लिहा बेटा, APE, अल्युमिनेट, कोबाल्टे, एवढं लिहिणं गरजेचं आहे. कळतंय, ठीक आहे. नेक्स्ट महत्वाचा पार्ट बेटा, EN, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. आता इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर का काढायचा, तर त्या कॉम्प्लेक्सची स्टॅबिलिटी बघायची बेटा आपल्याला. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर आलेला जे आन्सर असणार आहे ते आन्सर जर नोबल गॅसची मॅच झालं, नोबल गॅसच्या ॲटॉमिक नंबरशी मॅच झालं. कुठले कुठले नोबल गॅस आहे आपले, निऑन, ऑर्गॉन आहे ना, ठीक आहे, त्यांच्याशी नंबर मॅच झालं, 10, 18, 32 त्यांच्याशी मॅच झालं तर तो कॉम्प्लेक्स हा स्टेबल असतो, अदरवाईज स्टेबल नसणार आहे. त्यासाठी काय काढतो बेटा आपण, EAN, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. कसं काढायचं, डेफिनेशन ऍज इट इज पेपरला विचारतो बेटा. कसं काढलं बेटा, इक्वेशन काय बघा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऑफ मेटल ॲटम. कसं काढायचं, जो कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्ये सेंट्रल मेटलचे किती इलेक्ट्रॉन आहेत, त्याच्यामध्ये काय मिक्स करायचं बेटा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय लिगॅन्ड. ठीक आहे, मेटल आहे का नाही, त्या मेटलचे किती इलेक्ट्रॉन आहेत आधीचे, आणि लिगॅन्डने तिला किती डोनेट केलेलं आहे, ते सगळा नंबर काउंट केल्यावर जर नंबर नोबल गॅसच्या ॲटॉमिक नंबरशी मॅच झाला तर तो स्टेबल म्हणा. आता सेंट्रल मेटलची कशी काढायची मॅडम, तर काय घ्या, पहिला सेंट्रल मेटलचा ॲटॉमिक नंबर घ्या, त्याच्यातनं काय मायनस करा बेटा, त्याची ऑक्सिडेशन स्टेट लॉस्ट. आयन तयार करण्यासाठी त्यांनी किती इलेक्ट्रॉन लॉस केले, आपण काढतो ऑक्सिडेशन स्टेट ती. आणि त्यानंतर किती लिगॅन्ड आहेत बघा. आता इथं महत्वाचं काय लक्षात ठेवा बेटा, लिगॅन्डनी डोनर केलेले इलेक्ट्रॉन काढायचे. म्हणजे एक लिगॅन्ड 2 इलेक्ट्रॉन डोनर करतो. 4 लिगॅन्ड असतील तर किती इलेक्ट्रॉन यायचे तुम्ही तिथं, 8. 6 असतील तर काय लिहा बेटा, 12. म्हणजे जेवढा कोऑर्डिनेशन नंबर आहे त्याच्या डबल करा. इथं तुम्ही चुकता, जेवढा कोऑर्डिनेशन नंबर आहे त्याच्या काय करा बेटा, तुम्ही डबल करा. ठीक आहे. सो पहिला सेंट्रल मेटल जो आहे तो घ्या, त्याचा ॲटॉमिक नंबर घ्या, त्यातनं मायनस काय करा, त्याची ऑक्सिडेशन स्टेट करा, आणि प्लस काय करा बेटा, जेवढा कोऑर्डिनेशन नंबर आहे त्याचे डबल करा. ठीक आहे. एक्झाम्पल दिलं बघा इथं, हा कॉम्प्लेक्स दिली. त्यासाठी आम्हाला काय माहित असलं पाहिजे, 21 ते 30 मध्ये ॲटॉमिक नंबर माहित असलं पाहिजे. मोस्टली 90% देतीलच, पण रिस्क नाही घ्यायचा, आपण पाठवून ठेवायचं. सो सेंट्रल मेटल कोण आहे बेटा, कोबाल्ट. कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर किती, 27. ठीक आहे. ऑक्सिडेशन स्टेट काढायची, कशी काढणार, अमोनियाची किती, 0, किती आहे बेटा, +3. म्हणजे हे किती आली ऑक्सिडेशन स्टेट, +3. काय करा, मायनस काय करा, ऑक्सिडेशन स्टेट करा, प्लस काय करा, लिगॅन्डने किती इलेक्ट्रॉन डोनेट केले, किती लिगॅन्ड आहे बेटा, 6. 6 म्हणजे किती डोनर केले असतील, 12. किती येते मग कॅल्क्युलेशन केलं, 27 मध्ये 3 गेले, किती राहिले, 24, प्लस 12 किती आले बेटा, 36. कळते का, असा काय करायचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक. कळतंय, करेल सांगता यायचं तर चल बेटा. झेडएम किती असतं, 36. किती ऑक्सिडेशन स्टेट सांगा, +2. लिगॅन्ड किती, 8. किती आलं उत्तर बेटा, 28 + 30 36 आलं का, आयरल किती असणार, 26. ठीक आहे. ऑक्सिडेशन स्टेट 2 आली, किती आली, लिगॅन्ड किती आलं बघा, 26 आला, करेक्ट केलं. कळतंय, कळलं कसं केलं. पण काही असे कॉम्प्लेक्स आहेत जे रूल फॉलो करत नाहीत, ओबे करत नाहीत. कोण आहेत बघा, हे 3- FeCN 3- Cu NH4 NH3 4 टाइम 2. यांचा किती येतो इफेक्टिव्ह नंबर बेटा, 35. कधी फॉलो करायचं म्हणून सांगितलं बेटा, ज्यावेळेस किती यायला पाहिजे, नोबल गॅसची मॅच व्हायला पाहिजे, 36 यायला पाहिजे तुमचा. किती यायला पाहिजे, 18, 36 यायला पाहिजे, तर तो ऑबे करतो, नाही तर नाही. ह्याचं काढून बघितल्या लक्षात येईल तुमचा, हे ऑबे करतात का नाही. कळलं कसं करायचं, कळलं बेटा. हा एक टॉपिकचा काय झालं बेटा, पार्ट संपला, ज्याच्यामध्ये आपण काय काढलं, काय शिकलं, लिगॅन्ड बद्दल शिकलेलं. PYQ कोऑर्डिनेशन केमिस्ट्री, सॉरी कोऑर्डिनेशन कंपाऊंड 2025. काय बघा पहिलं बेटा, ENA इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर काढायचं बेटा. कसं काढणार, इक्वेशन काय आपल्याकडे,
ऍटॉमिक नंबर, कुणाचा ऍटॉमिक नंबर? सेंट्रल मेटल. कोण आहे सेंट्रल? किती आहे एमएनचा ऍटॉमिक नंबर? मायनस. ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? ऑक्सिडेशन स्टेट 0 का? हा न्यूट्रल आहे. प्लस नंबर ऑफ लिगॅन्ड किती आहेत? लिगॅन्ड 5 आहेत. 5 म्हणजे डबल किती करायचं? 10. किती आलं? आन्सर काय येईल बेटा? ए. आयडेंटिफाय द लिगॅन्ड प्रेझेंट इन. कुठले लिगॅन्ड प्रेझेंट आहेत? कशामध्ये बघा नाव दिलं त्यांनी. पेंटा, अमाइन, कार्बोनेटू, कोबाल्ट, क्लोराइड. कुठले कुठले असतील लिगॅन्ड बेटा? पहिला कुठला असेल? अमाइन. दुसरा कुठला असेल? कार्बोनेट. क्लोराइडला कन्सिडर करायचं का? नाही. तो स्पियरच्या ब्रॅकेटच्या बाहेर असणार आहे. तो काउंटर आयन आहे. कुठला आन्सर येईल मग? अमाइन आणि कार्बोनेटो. राईट, हा साईड. Which of the following cation involved in the formation of chlorophyll molecule in the plant? क्लोरोफिल प्लांट मध्ये कुठला असणार आहे? Mg2+. हिमोग्लोबिन मध्ये काय असतं बेटा आपल्या? आयरन असतं. क्लोरोफिल मध्ये काय असणार आहे? ऍप्लिकेशनचं पार्ट आहे. आयडेंटिफाय द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी. डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी काय सांगितलं होतं? लक्षात आहे का? काय? फेकोनी असं सांगितलं होतं. आन्सर काय येईल? सी. डिक्रीजिंग विचारलंय ना ऑर्डर. ठीक आहे, फेकोनी उलट दिलेलं आहे. डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय असणार आहे? हे असणार आहे Ni, कोबाल्ट आणि निकेल. टोटल नंबर ऑफ डोनर ऍटम प्रेझेंट इन. डोनर ऍटम काढायचे बेटा. कशामध्ये प्रेझेंट आहे बघा? बेस म्हणजे किती असतील? 2. कोण आहे बेटा? इथिलीन डायमाइन. त्यानंतर डायथायोसायनेटो. डायथायोसायनेटो म्हणजे काय? किती काय करायचे? डोनर ऍटम सांगा. हे किती झाले डोनर? 2. इथिलीनचे स्वतःचे किती असते? 2. आणि हे किती झाले? 4. आणि 4 आणि 2 किती झाले बेटा? 6. आन्सर काही बी. बोथ जॉमेट्रिक अँड ऑप्टिकल आयसोमेरिझम. कुठला असणार आहे आन्सर? जॉमेट्रिक आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये कुठला आन्सर आहे? हा बघा, हे किती आहे? 4. याचा किती आहे बेटा? 6. जो ऑक्टाहायड्रल असतो तोच काय करतो बेटा? दोन्ही कन्सेप्ट दाखवतो. आणि त्याच्यामध्ये कोण असणार आहे? इथिलीन डायमाइड. दोन इथिलीन डायमाइड आपण स्ट्रक्चर असं काढलं होतं. आठवतात आणि मला माहिती आहे तुम्हाला. हा जो सेंट्रलला कोण आहे? प्लॅटिनम. आणि हा काय असणार बेटा? सी. सेम असंच काय दाखवलं आपण ऑप्टिकल आयसोमेरिझम एन असं स्ट्रक्चर. बुकमध्ये आहे. बुकचं एक्झाम्पल आहे. ऍज इट इज एक्झाम्पल आहे. लिगॅन्ड प्रेझेंट इन. कुठला लिगॅन्ड आहे बघा? पेंटा, ऍक्वा, आयसो, थायोसाइन. पेंटा ऍक्वा म्हणजे वॉटर आहे. वॉटर. आयसोथायोसाइन येतो. आयसोथायोसाइन म्हणजे कुठं आहे बघा ते? Which of the following cation will be most stable complex with the same ligand? Same ligand सोबत most stable कुठला असेल? कुठला? Fe ना? कुठला आहे? निकेल आहे का? आन्सर काय? निकेल. ती ऑर्डर आहे. ऑर्डर आहे. मेटलची सगळ्यांची ऑर्डर आहे. कुठल्या पेज? फेकोनी. हा, त्या ऑर्डर मध्ये आहे बरोबर. Which of the following, sorry, what is the formula of coordination complex formed by बघा COCl3 XSNH3 2 मोल काय भेटलं बेटा? AgCl. AgCl किती भेटलेला आहे? 2 मोल भेटला असेल तर फॉर्म्युला सांगायचा आहे. कसं ओळखायचं म्हणून सांगितलं? AgCl 2 असले म्हणजे Cl किती असले पाहिजे बाहेर? 2. म्हणजे आन्सर काय येईल बेटा? 1. जर समजा इथं 1 मोल असलं असतं, 2 मोलच्या जागी 1 मोल असलं असतं तर आन्सर काय आलं असतं आपलं? बी आलं असतं. 3 मोल असलं तर काय आलं असतं? सी आलं असतं. ठीक आहे, तो जेवढे मोल ऑफ AgCl तयार होतील तेवढे काय करायचे बेटा? ब्रॅकेटच्या बाहेर दाखवायचे. सेम क्वेश्चन आहे का? व्हॉट इज द नंबर ऑफ मोल ऑफ AgCl ऑप्टेन? उलट विचारलंय. 1 मोल ऑफ, एक मोल घेतलंय. काय घेतलंय बघा? हेक्झा अमाइन. हेक्झा म्हणजे किती बेटा? 6. NH3 ना? 6 आहे. मग ऑलरेडी 6 झालेला आहे. कोबाल्ट आहे म्हणजे CO. म्हणजे ऑफकोर्स बाहेर किती असतील? एकच कशाला? 3 असणार ना? हे 6 झालेत ना ऑलरेडी. 6 झालेत ना ऑलरेडी. हा, इथं समजा 4 असले असते तर 2 आत असले असते, 1 बाहेर असला असता. ऑलरेडी 6 आत आहेत म्हणजे बाहेर किती असतील? 3 असतील. आन्सर कुठे आहे? 3. Which of the cation form least stable complex? Least stable कुठला आहे? सी. फर्स्ट. डी आहे. फेकोनी. चेक केलं का नीट? सिरीज चेक केलो का? उलट चुकीचं उत्तर सांगायला. सिरीज बघा कुठला आन्सर? मोस्ट स्टेबल आहे का लेस स्टेबल आहे? लिस्ट स्टेबल आहे. नाही केला. लिस्ट स्टेबल.
आयडेंटिफाय बिहेवियर ऑफ जॉमेट्री. कुठली जॉमेट्री असणार? हा ऑक्टाहेड्रल तर आहे, 6 आहे, पण हे कसं आहे, नेचर कसं आहे त्याचं? एस म्हणजे कसला आहे बेटा? स्ट्रॉंग लिगॅन्ड आहे का वीक? वीक लिगॅन्ड. वीक लिगॅन्ड वर काय होतील? पॅरामॅग्नेटिक. कुठं आहे? याच आन्सर आहे. पेरिंग. स्ट्रॉंग असेल तर पेरिंग मिळेल ना. न्यूट्रल लिगॅन्ड. कुठला न्यूट्रल लिगॅन्ड आहे? फ्लोरीन निगेटिव्ह आहे, थायसाइड निगेटिव्ह, नायट्रो निगेटिव्ह. कुठला येईल? अमाइन. लिंकेज आयसोमर्स एक्झाम्पल कुठले? लिंकेज आयसोमर्स एक्झाम्पल बघा कुठला असणार आहे? काय इथं? सी आहे का? इथं बघा हे CSO4 बाहेर आणि हे आयसो आहे, हे आयोनायझेबल आहे सी. इथं लिंकेज बघा NH3NO आणि इथं काय असणार बेटा? ONO. लिंकेजच्या ऍटम मध्ये, लिंकेज मध्ये काय असणार बेटा? एम्बिडेंटेड लिगॅन्ड असणार आहे, ते ट्रिक असणार व्होल्टेज. टोटल नंबर ऑफ डोनर ऍटम किती डोनर आहे बघा? नाव काय? ट्राय ऑक्झालेटो. ट्राय म्हणजे 3. ऑक्झालेटोचं किती ऑक्सिडेशन? हे डोनर मध्ये किती असतात? 2 असणार, म्हणजे आन्सर काय येणार? 6. काय येतील बेटा? 6. नेक्स्ट PYQ. व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल आयन? ऑक्सिडेशन स्टेट सांगायची बेटा सेंट्रल मेटल आयनची. कशी काढणार? Fe ची X. CN ची किती असते चार्ज? -1. किती येणार? -6 ना. आणि इथे चार्ज किती दिले बेटा? -4. हा -6 इकडे गेलो किती येते? +6. किती आला आन्सर? +2. ए. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट CONH3 इज नॉट करेक्ट? कुठला करेक्ट नाहीये? कॉम्प्लेक्स दिला बेटा त्याने. कॉम्प्लेक्स मध्ये N आहे, N म्हणजे कुठला? स्ट्रॉंग लिगॅन्ड आहे तो, बरोबर आहे ना. स्ट्रॉंग लिगॅन्ड असल्यावर पेअरिंग होणार आहे. पेअरिंग असल्यामुळे तिथं 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कसे असणार आहेत? पेअर नसणार आहेत, सॉरी पेअर नसतील, अनपेअर नसतील, त्यामुळे तो कसा असेल? डायमॅग्नेटिक असेल. 6 आहे म्हणजे कुठला असणार? ऑक्टाहेड्रल. काय म्हणले बघा आता आपण? प्रायर टू हायब्रिडायझेशन, हायब्रिडायझेशन होण्याच्या आधी पजेस 4 अनपेअर ऑफ इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. हायब्रिडायझेशन होण्याआधी पहिला अनपेअर असतील, मग हायब्रिडायझेशन होताना NH3 लिगॅन्ड येईल. तो लिगॅन्ड कसा आहे बेटा? स्ट्रॉंग. आणि स्ट्रॉंग आल्यामुळे तिथं पेअरिंग होईल. प्रायर टू हायब्रिडायझेशन म्हणजे हायब्रिडायझेशन होण्याच्या आधी त्याच्याकडे अनपेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. पुढे काय म्हणले? ऑल दिस कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स विचारले ना. हा कॉम्प्लेक्स मध्ये सगळे परत काय असतील बेटा? पेअर्ड असतील. इट इज हाय स्पिन कॉम्प्लेक्स. स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड असेल तर काय म्हणतो बेटा? लो स्पिन, बरोबर आहे ना. आणि वीक लिगॅन्ड असेल तर काय म्हणतो बेटा आपण? हाय स्पिन. त्यामुळे हे आन्सर इनकरेक्ट आहे. इनकरेक्ट विचारले ना, ठीक आहे. आणि लास्ट काय? डायमॅग्नेटिक. सगळे पेअर्ड आहेत म्हणजे काय असणार बेटा? डायमॅग्नेटिक. काय क्वेश्चन आहे बघा? एम्बिडेंटेड ओळखायचंय. कुठला असणार बेटा एम्बिडेंटेड? CN तर नाही, एकटाच आहे तो. कुठला असणार? B. एक तर N कडनं करेल किंवा O पासून येणार. लिगॅन्ड अनानिक नेगेटिव्ह वाला कुठला आहे? सायनो. नेगेटिव्ह पाहिलाच आहे. हा न्यूट्रल आहे, ऍक्वा सुद्धा न्यूट्रल आहे, CO सुद्धा न्यूट्रल आहे, त्यामुळे फर्स्टच असेल सायनो. ENA काढायचं. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. झिंकचा ॲटॉमिक नंबर बेटा 30. ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? हा 0 + 2 म्हणजे किती आली? 2. किती अमाइन आहेत बेटा? 4 आहेत. 4 म्हणजे किती झाले? इलेक्ट्रॉन धरायचे 8. किती आला आन्सर? 36. बरोबर आहे. कुठे आन्सर? कॅटॅनिक. कसं ओळखायचं म्हणून कॅटॅनिक सांगितलं बेटा? हा पहिला आहे म्हणजे हा प्लस, हा मायनस. इथं काही नाही, इथं आहे म्हणजे हा मायनस प्लस. हा काही नाही म्हणजे हा न्यूट्रल. हा प्लस मायनस. हा अनायनिक आहे, हा कॅटॅनिक आहे, हा न्यूट्रल आहे आणि हा अनायन. आन्सर काय येईल आपलं? डी. व्हॉट इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस बाय CR इन अ कॉम्प्लेक्स? CR नी किती इलेक्ट्रॉन लॉस केले? ठीक आहे. ऑक्सिडेशन स्टेट करायचं किती आहे? 0. म्हणजे काय येणार बेटा तिथं आन्सर? 0. कार्बोनिल 0 आहे ना, CO 0 आहे ना, न्यूट्रल आहे, त्यामुळे इथं काय ना काय नाही ना, चार्ज नाही आहे, त्यामुळे काय ना 0. करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर. कुठली करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर आहे? सांगितलं होतं फेकोनी लक्षात ठेवा म्हणून सांगितलं होतं. त्यासाठी तुम्हाला तू सिरीज पार्ट पाहिजे बेटा. त्या सिरीज मध्ये दिलेलं आहे आन्सर. आय थिंक B असेल बघा. हा CO बरोबर आहे का आन्सर? CONH3 CU आणि हा AG कशावर डिपेंड असेल बेटा? साईज अँड चार्जच्या रेशोवर डिपेंड असणार आहे. साईज जो का मेटल ॲटल असेल त्याची साईज आणि त्याच्यावर असलेला चार्ज, त्याचा जो रेशो आहे. आन्सर काय बघा बेटा? डी. व्हॉट इज द नंबर ऑफ मोल ऑफ आयोनायझेबल Cl? किती Cl स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर आहेत हे काढायचं बेटा. कधी काढायचं बघा? ज्यावेळेस किती तयार होतील म्हणले बेटा? 2. काय हिंट सांगितले बेटा? जेवढे तयार होतील तेवढे काय असणार आहेत? स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर. किती तयार झालेत म्हणले बेटा त्यांनी? 2 मोल. म्हणजे किती बाहेर असतील? 2. आन्सर काय असणार मग? बी. तिथं 1 असलं तर आन्सर काय आलं असतं? 1. 3 असलं तर काय आलं असतं? 3.
आयडेंटिफाय द टोटल नंबर ऑफ कॉम्प्लेक्सेस हॅव्हिंग बायडेंटेड. ह्याच्यामध्ये किती बायडेंटेड वाले आहे बघा. काय नाव आहे? टेट्रासायनो, म्हणजे हा मोनोवालाच आहे. ट्राय ऑक्झॅलेटो हा आहे बघा बायवाला. सोडियम हेक्साफ्लोरो हा सुद्धा मोनो आहे बेटा. बिस इथिलीन हा आहे. म्हणजे किती आहे बेटा? 2. कुठला आन्सर असेल? विच ऑफ द फॉलोइंग लिगॅंड इज एबल टू फॉर्म लिंकेज आयसोमर. लिंकेज आयसोमर साठी काय पाहिजे बेटा? एम्बिडेंटेड लिगॅंड. कुठला असणार बेटा एम्बिडेंटेड लिगॅंड ह्याच्यामध्ये? एससी. एस कडनं बी करू शकतो आणि एन. एक कॉम्प्लेक्स असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला बॉन्डिंग एस कडनं दाखवतील, दुसऱ्या कॉम्प्लेक्स मध्ये बॉन्डिंग कुठनं दाखवतील? एन पासून. विच ऑफ द फॉलोइंग मेटल आयन इन देअर रिस्पेक्टिव्ह ऑक्सिडेशन स्टेट फॉर्म कलर्ड कंपाऊंड. कलर साठी आपल्याला काय माहित असले पाहिजे बेटा? अनपेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे, तुम्हाला त्यांचा ऍटॉमिक नंबर माहित असला पाहिजे. ऍटॉमिक नंबर माहित असल्यानंतर त्याची काय दिली बेटा त्यांनी? ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट वरले तेवढे इलेक्ट्रॉन लूज करायचे. लूज केल्यावर किती अनपेअर राहिले ते सांगायचे. ठीक आहे, आता इथं एक्झाम्पल कुठला पहिला बघा? झिंक. झिंकचे किती आहे? 30. ठीक आहे, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय येईल? ऑर्गॉन येईल. ऑर्गॉन नंतर काय येईल बेटा? 4s2 3d 10e. हे गेला, हे सगळं पेअर्स राहिले. आयरनचे किती ऍटॉमिक नंबर? 26. काय येणार मग? सॉरी ए नाही, 4s2 आणि 3d 26 ना? 6e. हे दोन गेले, किती राहिले? 6. किती असतात डी चे बेटा? 5 असतात. मग त्याच्यामध्ये काय असतील? एक पेअर असतील, 4 अनपेअर. त्यामुळे आन्सर काय येईल बेटा? बी. टोटल नंबर ऑफ मोल ऑफ डोनर ऍटम. किती डोनर ऍटम असतील कशामध्ये बेटा? 1 मोल. किती म्हणले बेटा? 1 मोल ट्रायऑक्झॅलेटो मध्ये. आता बघा, 1 मोल ट्रायऑक्झॅलेटो आहे. 1 मोल काय? ट्रायऑक्झॅलेटो. ऑक्झॅलेटोचं काय? C2. हा ट्राय आहे ना, कोबाल्ट म्हणजे असा आहे. ठीक आहे, हा एक आहे. ह्याच्यामध्ये किती आहेत? डोनर. हे 2 आणि हे 3 म्हणजे किती झाले? 3 2 6. आन्सर काय? 6. जर इथं 2 मोल घेतलं असतं तर किती आलं असतं बेटा? 12 आलं असतं. नंबर ऑफ मोल ऑफ सिल्वर ब्रोमाइड. सेम तसाच प्रश्न. वेन 1 मोल ऑफ टेट्रा अमाइन डाय ब्रोमो प्लॅटिनम ब्रोमाइड इज ट्रीटेड विथ एक्सेस सिल्वर नायट्राइड. फॉर्म्युला लिहा. काय म्हणलं बघा? कुठला आहे? प्लॅटिनम. प्लॅटिनम लिहा. टेट्रा अमाइन म्हणजे किती अमाइन घ्यायचे बेटा? 4. डाय ब्रोमो ब्रोमिन किती घ्या? 2. झाले 6. बाहेर किती असतील? एकच असतील का 3 असतील? 3 पाहिजे ना, टोटल 3 पाहिजे. यातले आतमध्ये 2 आहेत, बाहेर किती आहे बेटा? 1. आता किती तयार होतील विचारलेत ना? नंबर ऑफ मोल ऑफ सिल्वर ब्रोमाइड तयार होतील. किती? 1. व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक प्रोड्युसिंग. आता ही व्हॅल्यू कशात दिली बेटा? आपली ह्याच्यामध्ये आहे, आधीच्या टॉपिक मध्ये येतो. जो आपला ग्रुप आहे ना, ग्रुप 16 17 18, त्याच्यामध्ये व्हॅल्यू मॅग्नेटिक मोमेंटम काढायचं. कसं काढायचं बेटा? जेवढे नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन असतील, काय असतील बेटा? नंबर ऑफ अनपेअर. टिटॅनियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे बेटा? 22. बरं आहे ना? ठीक आहे, ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? हे काय मी चेक करा. 22 आहे. 4s2 3d2. ठीक आहे, आता किती? +3 आहे बेटा. किती आहे बेटा? +3. म्हणजे एस मधले 2 जाणार, डी मधले 1. किती राहिला इलेक्ट्रॉन? एकच राहील. ठीक आहे, आणि त्या सिमेट्री काय सांगितली बेटा? जेवढे अनपेअर ऑफ इलेक्ट्रॉन तो पॉईंट समथिंग काय असणार त्याचं गव्हर्नमेंट बताव. ठीक आहे, त्यामुळे 1 पॉईंट समथिंग येईल. ठीक आहे, 2 असतील अनपेअर ऑफ इलेक्ट्रॉन तर तुम्ही आन्सर काय सांगितलं असतं? 2 पॉईंट समथिंग. 4 असले तर काय सांगितलं असतं? 4 पॉईंट समथिंग. कळते का? जेव्हा पहिला अनपेअर ऑफ इलेक्ट्रॉन काढा, अनपेअर ऑफ इलेक्ट्रॉन काढलं की आपल्याला स्क्वेअर रूट बघता येत नाही. जेवढे निघाले तेवढे पॉईंट समथिंग काहीतरी असणार आहे. या टॉपिकचा नाही हा क्वेश्चन. झिरो ऑक्सिडेशन स्टेट. कुठलंही सांगा झिरो ऑक्सिडेशन स्टेट. मगाचाच रिपीट क्वेश्चन आहे. सीच येईल बघा. मग असे झाले ना रिपीट क्वेश्चन. इथं काही नाही, या हा 0 आहे, इथं सुद्धा काही बेटा 0. आयडेंटिफाय चार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्स अँड कोऑर्डिनेशन नंबर. चार्ज बी काढायचा आहे वरचा आणि कोऑर्डिनेशन नंबर. ठीक आहे, दिले बघा. पहिला काय लिहा? कोबाल्टेट. कोबाल्ट. ट्रायऑक्झॅलेटो C2O4 ट्राईस. ठीक आहे, आता इथं काय म्हणलंय बेटा? आयन दिलं. काय म्हणले बेटा? आयन दिलेलं आहे. आता ह्याच्यावर काय करायला लागेल बेटा? ऑक्सिडेशन स्टेट करायला लागेल आपल्याला. काय करायला लागेल? ऑक्सिडेशन स्टेट. इथं काही बेटा 3- काय म्हणलं मग आता बघा. इथं मॅडम मी मायनस का लिहिलं? ATA आहे ना, त्यामुळे मायनस. 3 का दिलं? ऑलरेडी 3 आहे. आणि इथं बघा याचे 2 असतात का नाही, तर काय झालं? 6. ठीक आहे, हा -6 तिकडे गेला, काय होईल बेटा? +6. +6 मधलं 3 गेलं, किती येणार? 3 येणार. कळतंय का? ठीक आहे, आता काय निघाला? चार्ज किती आहे? हे -3. ठीक आहे, -3चा एकच आहे म्हणजे हेच ऑप्शन असणार. आणि कोऑर्डिनेशन नंबर सुद्धा किती आहे? 6 आहे. कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. कन्फ्युजन करण्यासाठी तुम्हाला +3 देतील, पण +3 नाही आहे, -3 आहे. कशावर ओळखलं? -3 ATA आहे ना बेटा. हा मोनोडेंटेड. सगळ्यामध्ये मोनो कुठले आहेत? पहिलंच आहे का बघा? हेक्साफ्लोरो. फ्लोरो मोनोडेंटेड आहे ना, तरी चेक करू. दुसरं बेटा, दुसरा काय बेटा? ऑक्झॅलेटो म्हणजे काय बेटा? बाय.
हेक्झा नायट्रो हा सुद्धा आहे की मोनो. काय म्हणलं बेटा, विच कम इन वन ओनली मोनोडेंटेड लिगॅन. हेक्झा नायट्रो हा सॉरी हा अँबिरेनेटिल नायट्रो. त्यानंतर टायम आहे. ह्याच्यामध्ये एन बसणं बी देणार आणि ओ बसणं. सो आन्सर काय येईल बेटा, फक्त फर्स्ट. विच अमंग द फॉलोइंग डोनर ॲटम प्रेझेंट स्ट्रॉंग फील्ड. स्ट्रॉंग फील्डचे काय ट्रिक सांगितले, कार्बन नायट्रोजन. सो कुठला येणार बेटा, एन. आन्सर काय येणार आहे, एन येणार आहे. कार्बन असेल किंवा नायट्रोजन असेल म्हणजे अमाइन असेल, सायनाइड असेल तर ते स्ट्रॉंग फील्ड लिगॅन असतील. नेक्स्ट कॉन्सेप्ट आयसोमेरिझम. कशामध्ये बेटा, आयसोमेरिझम कॉर्डिनेशन कंपाऊंड. आयसोमेरिझम कॉर्डिनेशन कंपाऊंड मध्ये दोन आहेत बेटा. पहिला कुठला आहे, स्टिरिओ आयसोमेरिझम. स्टिरिओ आयसोमेरिझम कशाला म्हणतो बेटा आपण, ज्याच्यामध्ये काय असणार आहे, सेम लिंक जे असणार आहे कॉन्स्टंट ऍटम मध्ये जे असणार आहे ती कशी असणार आहे, डिफरंट. ऍटम सेम आहेत पण त्यांची लिंकेज जे असेल ते जर डिफरंट असेल तर त्याला आपण काय म्हणायचं आहे, स्टेरिओ आयसोमेरिझम. आणि दोन टाईपचे स्टेरिओ आयसोमेरिझम आहेत बेटा, कुठले कुठले, जिओमेट्रिकल आणि एनाइन्सोमर. जिओमेट्रिकल आयसोमेरिझम, जिओमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये काय बघा, दोन टाईपचे पॉसिबल होतील बेटा, कुठले कुठले, सिस आणि ट्रान्स. सिसचा अर्थ काय असणार आहे, सेम. ट्रान्स म्हणजे काय असणार आहे, अपोजिट डायरेक्शनला असणार आहे. ठीक आहे. सो जिओमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये काय असणार आहे, नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज असणार आहे. आणि तिथं दोन पॉसिबल असतील, एक सिसवाले आणि ट्रान्सवाले. सिसवाले कुणाला म्हणायचं, लिगॅन जे असतील आयडेंटिकल लिगॅन जस्ट ऍडजस्टंट पोझिशनला असतील, जवळ असतील सेम लिगॅन तर त्याला सिस म्हणा. आणि सेम लिगॅन जर अपोजिट डायरेक्शनला असतील, अपोजिट पोझिशनला असतील तर त्याला काय म्हणा बेटा, ट्रान्स म्हणा. आणि हे जे सिस ट्रान्स आयसोमेरिझम आहे ते दोन्हीमध्ये पॉसिबल आहेत. कुणामध्ये, स्क्वेअर प्लॅनर मध्ये सुद्धा आणि ऑक्टाहायड्रल मध्ये सुद्धा. टेट्राहायड्रल मध्ये नाही, स्क्वेअर प्लॅनर मध्ये आणि ऑक्टाहायड्रल मध्ये. मग पहिला बघूया स्क्वेअर प्लॅनर मध्ये. आता स्क्वेअर प्लॅनर मध्ये किती असतो बेटा, कोऑर्डिनेशन नंबर 4 असतो. समजा सेंट्रल मेटल एम आहे आणि तिथं लिगॅन जर समजा सगळे 4 असतील, चारही सेम टाईपचे असेल तर तिथं सिस आणि ट्रान्स आयसोमर पॉसिबल नाहीये. कधी, ज्यावेळेस चारही लिगॅन कसे असतील बेटा, सेम टाईपचे असतील. कधी पॉसिबल आहे, ज्यावेळेस ही कंडिशन असेल. कुठली बघा, MA2B2 म्हणजे सेंट्रल मेटल असेल आणि लिगॅन दोन टाईपचे पाहिजे, दोन सेम आणि दोन त्याचे वेगळे. दुसरी केस कुठली पॉसिबल आहे, MA2BC. कळतंय का, सिस आणि ट्रान्स आयसोमेरिझम पाहिजे असेल तर टेट्राहायड्रल केसमध्ये पॉसिबल नाही आहे. कधी पॉसिबल आहे, जर कसली स्ट्रक्चर असेल, स्क्वेअर प्लॅनर स्ट्रक्चर असेल त्यावेळेस. आणि स्क्वेअर प्लॅनर मध्ये सुद्धा MA4 ला पॉसिबल नाही आहे. एम आहे आणि त्याच्या भोवती चारही लिगॅन सेम असतील तर तिथं सिस ट्रान्स आयसोमेरिझम होणं पॉसिबल नाहीये. मग कंडिशन काय पाहिजे, लक्षात ठेवायचं, A2B2 पाहिजे किंवा A2BC पाहिजे. आपल्याला माहिती आहे कुठला, सिस प्लॅटिन. बरोबर ना, सिस प्लॅटिन मध्ये काय आहे, कुठली केस आहे, A2B2 ची केस आहे. सेंटरला कोण आहे बेटा, प्लॅटिनम. अमाइन दोन आहेत आणि कोण दोन आहेत, क्लोरीन दोन आहेत. बघा, सेम ग्रुप सेम साईडला असतील तर त्याला काय म्हणा, सिस. सेम ग्रुप सेम साईडला तर त्याला काय म्हणा, सिस. सेम ग्रुप अपोजिट डायरेक्शनला असतील तर त्याला काय म्हणा, ट्रान्स. ठीक आहे. सेम ग्रुप जर 90 डिग्रीला असतील, सेम साईडला असतील तर सिस म्हणा, अपोजिटला असेल तर काय म्हणा, ट्रान्स म्हणा. ही केस कुठली आहे बेटा, ही केस कुठली विचारतील, MA2B2 B2 ठीक आहे. जर याच्यामध्ये आपण चेंज केलं आपल्या अंडरस्टँडिंग साठी, समजा CO केलं, CO Cl2 Br NH3 अशी केस केली तर ही केस कुठली होईल बेटा, MA2BC. या केसमध्ये कशी पॉसिबल आहे, सेंटरला कोण आहे, CO. स्क्वेअर प्लॅनर आहे, क्लोरीन कसे आहेत, दोन दोन क्लोरीन सेम जागी असेल तर त्याला काय म्हणू आपण, सिस. आणि दुसरे कुठले लिहिला, Br लिहिला आणि हा NH3. हा कुठली केस झाली, ही सिस. क्लोरीन इकडे आला, समजा इथं आला क्लोरीन, समजा इथं क्लोरीन आला, इथं कुठला होता, Br होता ना, आय थिंक. हा Br आला तर ही कुठली पोझिशन झाली, काय झाली, हे ट्रान्स. कळतंय. सो लक्षात ठेवायचंय कंडिशन कुठली आहे, MA2B2 किंवा MA2BC. स्क्वेअर प्लॅनरचं बघतोय आपण. याच्यामध्ये आपला सिस प्लॅटिन बघतोय, त्या सिस प्लॅटिन मध्ये बघा जो सिस आयसोमर आहे, कुणाचा सिस आयसोमर बेटा, सिस प्लॅटिनचा. नावातच आहे सिस वाला. सिस प्लॅटिन वाला सिस आयसोमर काय म्हणून यूज करतो बेटा आपण, अँटी कॅन्सर ड्रग. आधी तर स्टार्टिंगलाच बघितले आपण, किमोथेरपी मध्ये वापरतो. पण तो सिस प्लॅटिन कुठला बेटा, सिस आयसोमर आहे. वाईल ट्रान्स आयसोमर, ट्रान्स हा फिजिओलॉजिकली इनॅक्टिव्ह आहे. ट्रान्स आयसोमरचा काही उपयोग होणार नाही. तो सिसच पाहिजे, क्लोरीन सेम पाहिजे, सेम डायरेक्शनला पाहिजे. सिस आयसोमर पोलार आहे विथ नॉन झिरो डायपोल मुवमेंट. नॉन झिरो डायपोल मुवमेंट म्हणजे काहीतरी व्हॅल्यू असेल, 0.3, 4, 1, 2, 3 काहीतरी असणार आहे, झिरो नसणार आहे डायपोल मुवमेंट त्याची. ट्रान्स आयसोमरची काय बेटा, डायपोल मुवमेंट झिरो आहे. रिझल्ट ऑफ टू अपोजिट CL, दोन CL अपोजिट डायरेक्शन आहेत, त्यामुळे डायपोल मुवमेंट काय येईल बेटा, बॅलन्स होईल आणि काय होणार तिथं, झिरो होणार आहे. सो आपल्याला कुठला पाहिजे, सिस आयसोमर, जो काय करतो आपण कॅन्सर मध्ये युज करणार आहे.
टेट्राहायड्रल डू नॉट शो सिस ट्रान्स आयसोमेरिझम. टेट्राहायड्रल शो करणार नाही. फक्त कुठले करतील बेटा, 4 कॉर्डिनेशन नंबर मध्ये कुठली स्क्वेअर प्लॅनेट. हा सीएल मायनस आहे ना. वॉटर तर न्यूट्रल आहे, हे तर न्यूट्रल आहे दोन्ही, बरं आहे ना. इथं तर न्यूट्रल आहे, दोन्ही मायनस आहे, दोन्ही अपोजिट साईडला असल्या बॅलन्स होतील ना. सेम साईडला असतील तर काय करतील, काहीतरी हे करतील, इफेक्ट करतील. नेक्स्ट ऑक्टाहायड्रल कॉम्प्लेक्स मध्ये. ऑक्टाहायड्रल साठी कोऑर्डिनेशन नंबर किती पाहिजे बेटा, 6. आणि त्यामध्ये सुद्धा MA6 जो असणार आहे हा पॉसिबल नाही आहे, हा होणार नाही पॉसिबल. बरोबर आहे. कुठली केस पाहिजे मग, त्यासाठी केस लक्षात ठेवायचे. कुठली पाहिजे बघा, पहिला A4B2, 4 लिगॅन सेम पाहिजे, 2 वेगळे पाहिजेत. A4BC किंवा AA2B2. AA2 म्हणजे हा कुठला पाहिजे बेटा, बायडेंटेड पाहिजे, आपला इथिलीन डायमाइन. A2B2 म्हणजे कुठला बेटा, बायडेंटेड. मग 2 बायडेंटेड आहेत आपल्याकडे, इथिलीन डायमाइन आणि कुठलं ऑक्झॅलेट. ठीक आहे. मग ते काय करतील बेटा, सिस ट्रान्स आयसोमर दाखवतील. ए काय आहे, बायडेंटेड. एक्झाम्पल बघा, हा कुठला आहे, NH4Cl2 म्हणजे कुठला आहे हा, MA4B2. ही केस आहे. त्या केसमध्ये बघा कसं सिस असणार, क्लोरीन सेम साईडला सिस म्हणा, क्लोरीन अपोजिट साईडला ट्रान्स म्हणा. NH3 कडे बघायचं नाही, इथं NH3 सेम आहे, तिथे NH3 सेम आहे, इथं सुद्धा 2 सेम होते. ठीक आहे. जे वेगळं दिसतं त्याच्याकडे लक्ष द्यायचं बेटा. हे 2 क्लोरीन आहेत ना, हे 2 क्लोरीन सेम साईडला आहेत तर सिस म्हणा, हे 2 क्लोरीन अपोजिट साईडला तर काय म्हणा बेटा, ट्रान्स. कुठल्या केसमध्ये, MA4B2. नेक्स्ट केस कुठली आहे बघा, MA4BC. त्यावेळेस सुद्धा BC कडेच लक्ष द्यायचं बघा. क्लोरीन ब्रोमीन सेम साईडला आहे, सिस. क्लोरीन ब्रोमीन अपोजिट साईडला आहे, ट्रान्स. कळतंय. NH3 कडे लक्ष द्यायचं नाही, A4 सेमच असणार आहे ते, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. जी वेगळी केस आहे त्यांच्याकडे लक्ष द्यायचंय. सो हे सिस असतील आणि हे काय असतील बेटा, ट्रान्स असतील. नेक्स्ट केस AA2 वाली. नेक्स्ट केस कुठली आहे बेटा, MAA2 वाली. AA2 काय म्हणूया, B2. हा बायडेंटेड असेल. ठीक आहे. या केसमध्ये बघा, इथिलीन डायमंड बायडेंटेड आहे, हे Cl आहे, हे दोन्ही सेम साईडला सिस, दोन्ही अपोजिट साईडला ट्रान्स. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे. ऑक्टाहायड्रल मध्ये ही केस कुठली केस, MAA2B2. ही जी केस आहे ही दोन्ही आयसोमेरिझम दाखवते. आताची आपली कुठली सिस ट्रान्स आयसोमेरिझम ते सुद्धा दाखवणार आहे आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम सुद्धा दाखवणार आहे. बघा ही जी केस आहे, इथं मी समजा मिरर इमेज ठेवले तर सेम मिरर इमेज दिसणार आहे. सो एक एक्झाम्पल आहे जे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जे दोन्ही केस दाखवतो. ऑक्टाहायड्रल मध्ये कुठली केस, MAA2B2. ती केस दोन्ही आयसोमेरिझम दाखवेल, सिस वाले सुद्धा, ट्रान्स वाले सुद्धा, आणि त्याच्या पुढची कुठली, ऑप्टिकल आयसोमेरिझम. आय थिंक पुढे एक्झाम्पल घेतलेला आहे तुमच्या लक्षात येईल. नेक्स्ट कुठला बेटा, ऑप्टिकल आयसोमेरिझम, ज्याला आपण काय म्हणतो, एनॅन्शियोमर. ऑलरेडी झालेला आहे सगळं. आता याच्यामध्ये आपण कोण दाखवणार आहे, ऑप्टिकल आयसोमेरिझम कोण दाखवतील बेटा, ऑक्टाहायड्रल जे असणार आहे ते दाखवतील. आता याच्यामध्ये काय, कुणाला म्हणतो ऑप्टिकल आयसोमेरिझम आपण, जे काय करतील, प्लेन पोलराइज लाईटला रोटेट करणार आहेत. लिओ रोटेटरी, डेक्स्ट्रो रोटेटरी माहिती आहे. लिओ म्हणजे काय, लेफ्ट साइड, डेक्स्ट्रो म्हणजे काय, राईट साइड. ठीक आहे. आताच एक्झाम्पल आहे बघा, इथं बघा काय आहे, काय केस कुठली आहे, MAA. ठीक आहे. ही एक केस आहे. त्यानंतर नेक्स्ट कुठलं एक्झाम्पल आहे, ऑक्टाहायड्रल कॉम्प्लेक्स. हा, ऑक्टाहायड्रल कॉम्प्लेक्स एक्झिस्टिंग बोथ, कुठले जिओमेट्रिक आणि ऑप्टिकल. असली कुठली केस आहे जे दोन्ही दाखवतील, जिओमेट्रिक सुद्धा दाखवतील आणि ऑप्टिकल सुद्धा. हे कुठले बघा, इथं लिहिताना असं उलटी लिहिलंय, M लिहिलंय, इथं B2 लिहिलंय आणि AA. मगाशी उलट होतं ना, मगाशी आपण काय केलं, AA2B2 लिहिलं, इथं फक्त असं लिहिलेलं आहे, B2AA. हे काय करतील, दोन्ही दाखवतील बेटा. कुठले, सिस आणि ट्रान्स सुद्धा दाखवतील आणि काय दाखवणार आहे, जिओमेट्रिकल. आणि त्या सिस ट्रान्स मध्ये काय दाखवतील, फक्त सिस दाखवतील बेटा. जे काय करतील, एनॅन्शियोमर असणार आहे, म्हणजे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवतील. इथं स्ट्रक्चर काढलं असेल मे बी आपल्याला. हे कुठली केस आहे बेटा, सिस, आणि तेच ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवतात. नॉन सुपरइम्पोज इमेज आहे, ट्रान्स मध्ये दाखवणार नाही, एकच दाखवणार. स्क्वेअर प्लॅनर दाखवणार नाही. डू नॉट शो एनॅन्शियोमरिझम, फक्त ऑक्टाहायड्रलच दाखवतील. आणि त्या ऑक्टाहायड्रल मध्ये जे AA2B2 आहे ते दोन्ही दाखवतील, सिस सुद्धा आणि हे सुद्धा बेटा. नेक्स्ट आहे बेटा स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. स्ट्रक्चर कसं आहे त्या हिशोबाने टाईप आहेत, 4 टाईप आहेत स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे. कुठले आहेत, लिंकेज, आयोनायझेशन, कोऑर्डिनेशन आणि सॉल्ट. पहिला कुठलं बघूया, लिंकेज. कसं लिंकेज लक्षात ठेवायचं, लिंकेज आयसोमर मध्ये बेटा एम्बिडेंटेड लिगॅंड असतील. लिंकेज मध्ये काय असतील बेटा, एम्बिडेंटेड लिगॅंड. बघा एक्झाम्पल इथं दिलेलं आहे, काय दिलं बघा, CONH3 आहे, NO2 आहे, CONH3 NO2 आहे, पण इथं O आहे आणि मग NO आहे, इथे N. काय लक्षात आलं, सगळ्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम असणार आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहे, पण लिंकेज वेगळा आहे.
ह्याच्यामध्ये कुठनं लिंक झाले बेटा? नायट्रोजन पासून. इथनं कुठनं लिंक झालेलं आहे? ऑक्सिजन पासून. मग लिंकेज आयसोमर कसं ओळखा बेटा तुम्ही? तुम्हाला लिगॅन्ड मध्ये जर अँबिडेंटेड लिगॅन्ड दिसला तर तो कुठला आयसोमर असेल? लिंकेज आयसोमर. कळतंय? नेक्स्ट बेटा, आयोनायझेशन आयसोमर. आयोनायझेशन आयसोमर मध्ये फक्त जरा ट्रिक बघायची बेटा. तुम्हाला 2 कॉम्प्लेक्स दिलेले असतील. 2 कॉम्प्लेक्स मध्ये ब्रॅकेटमध्ये, ब्रॅकेटच्या बाहेर आयन एक्सचेंज झाले असतील. काय सांगाले? ब्रॅकेटमध्ये आणि ब्रॅकेटच्या बाहेर आयन एक्सचेंज झाले असतील. बघा इथं SO4 ब्रॅकेटच्या आत आहे, BR ब्रॅकेटच्या बाहेर आहे. तिथं उलट होईल. काय होईल बघा? BR ब्रॅकेटच्या आत जाईल, SO4 ब्रॅकेटच्या बाहेर. कळतंय? सो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर अशा 2 कॉम्प्लेक्स मध्ये आयन एक्सचेंज झाले तर त्याला काय म्हणा तुम्ही? आयोनायझेशन आयसोमर. जो पहिल्या कॉम्प्लेक्स मध्ये ब्रॅकेटच्या आत आहे तो दुसऱ्यामध्ये कुठं असेल? बाहेर. पहिल्यामध्ये जो ब्रॅकेटच्या बाहेर आहे तो दुसऱ्यामध्ये काय असेल बेटा? आत असेल. तर त्याला म्हणा आयोनायझेशन. लिंकेज मध्ये वेगळा असेल, अँबिडेंटेड असेल तर लिंकेज म्हणा. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आत बाहेर वेगळे असतील आयन तर त्याला काय म्हणा बेटा? आयोनायझेशन. कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन साठी काय बेटा? सिंपल ट्रिक. तुम्हाला 2 स्क्वेअर ब्रॅकेट दिसतील. किती दिसतील बेटा? 2 स्क्वेअर ब्रॅकेट. बघा हा एकच एक्झाम्पल आहे बेटा आणि हा दुसरा एक्झाम्पल आहे. आतापर्यंत आपण एवढे एक्झाम्पल बघितले त्याच्यामध्ये फक्त एकच स्क्वेअर ब्रॅकेट दिसत होतं. बरं आहे ना? पण इथं किती स्क्वेअर ब्रॅकेट आहेत? 2 आहेत ना? सो 2 स्क्वेअर ब्रॅकेट दिसलं म्हणजे ते कशाचं एक्झाम्पल आहे? कोऑर्डिनेशन आयसोमर. 2 स्क्वेअर ब्रॅकेट दिसलं म्हणजे कशाचं एक्झाम्पल आहे बेटा? ते कोऑर्डिनेशन आयसोमरचं. याच्यामध्ये काय असेल बेटा? फक्त ते ब्रॅकेट मधले जे 2 स्क्वेअर ब्रॅकेट आहेत ते आयन एक्सचेंज होईल. बघा इथं काय आहे? हा CO आहे, CR आहे. सेंट्रल मेटल 2 आहेत. इथं सुद्धा CR आहे, CO आहे. सेंट्रल मेटल सेम आहे. पण इथं CO ला कोण अटॅच आहे बेटा? अमाइन. मग इथं CO ला अमाइन आहे, तिथं CO ला अमाइन नसेल. इथं कोण आहे? सायनाइड. दुसऱ्या कॉम्प्लेक्स मध्ये. इथं क्रोमियमला सायनाइड आहे तर इथं क्रोमियमला सायनाइड नाही, अमाइन असणार आहे. कळतंय? सो कोऑर्डिनेशन आयसोमर मध्ये काय असणार आहे? 2 स्क्वेअर ब्रॅकेट असलेले कॉम्प्लेक्स असतील आणि असे 2 कॉम्प्लेक्स म्हणजे तुम्हाला 4 स्क्वेअर ब्रॅकेट दिसतील. बरोबर आहे? कारण की 2 आपल्याला आयडेंटिफाय करायचं ना कुठले एक्झाम्पल आहेत. नेक्स्ट सॉल्वेट. सॉल्वेटची ट्रिक बेटा फक्त वॉटर लक्षात ठेवा. सॉल्वेटची ट्रिक काय बेटा? वॉटर. कुठं असणार आहे वॉटर? एकतर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये किंवा स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर. एकतर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये, स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर. कसं? जर 6 असतील स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये तर बाहेर 0 असेल. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 5 असेल तर बाहेर किती येईल बेटा? 1. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 4 असतील तर बाहेर किती येतील? 2. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 3 असतील तर बाहेर किती येणार? 3. दॅट्स इट. वॉटर लक्षात ठेवायचंय. वॉटर म्हणजे काय असणार आहे? सॉल्व्हेंट आयसोमर. आणि ते कशावर ओळखायचं बेटा? वॉटर. एकतर ब्रॅकेटमध्ये असतील किंवा ब्रॅकेटच्या बाहेर त्याला सॉल्व्हेंट म्हणतो आणि दुसरं कुठलं बेटा? हायड्रेट आयसोमर. ज्यावेळेस पाण्यात घालतो त्यावेळेस त्यांची काय होणार आहे? वॉटर सोबत जी रिएक्शन होणार आहे ती चेंज होणार आहे. सो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये किंवा ब्रॅकेटच्या बाहेर वॉटर दिसलं की ते कुठलं आयसोमर म्हणून समजा बेटा तुम्ही? सॉल्व्हेंट. सो 4 लिंकेज कसं ओळखायचं? अँबिडेंटेड लिगॅन्ड. सेकंड आयोनायझेशन कसं ओळखायचं? स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आणि बाहेर आयन काय होतील बेटा? एक्सचेंज होईल. कोऑर्डिनेशन मध्ये तुम्हाला किती दिसतील स्क्वेअर ब्रॅकेट? 2. आणि वॉटर दिसलं तर कुठले असणार बेटा? सॉल्व्हेंट. कळतंय? ट्रिक कळाली? नेक्स्ट आता स्टॅबिलिटीचा कन्सेप्ट आहे बेटा. कोऑर्डिनेशन कंपाऊंड कधी स्टेबल आहे? कोऑर्डिनेशन कंपाऊंड कधी स्टेबल असणार आहे? ठीक आहे. आता इथं कॉम्प्लेक्स घेतलाय बेटा. कॉम्प्लेक्स मध्ये कोण आहे? हा सेंट्रल मेटल. हा कोण असेल? लिगॅन्ड. आणि हा काय तयार करेल बेटा? कॉम्प्लेक्स तयार करेल. ठीक आहे. पाण्यात गाठले समजा, मग आपण काय करतो? आयनिक इक्विलिब्रियम बघितले ना? प्रोडक्ट डिवाइडेड बाय रिएक्टंट. ठीक आहे. प्रोडक्ट डिवाइडेड बाय आपण काय केलेलं आहे? रिएक्टंट केलेलं आहे. आणि प्रोडक्ट डिवाइडेड बाय रिएक्टंट केल्यावर काय तर आपल्याला काय भेटेल बेटा? कॉन्स्टंटची व्हॅल्यू भेटेल. ही काय तर भेटणार आहे आपल्याला? कॉन्स्टंटची व्हॅल्यू इथे दिसली आपल्याला. ही कॉन्स्टंटची व्हॅल्यू. आता ही कॉन्स्टंटची व्हॅल्यू कशी ठरवायची? तर त्याच्यासाठी फॅक्टर आहे. पहिला फॅक्टर कुठला बघा बेटा? चार्ज टू साईज रेशिओ. पहिला फॅक्टर कुठला बेटा? चार्ज टू साईज. चार्ज म्हणजे कुठला? चार्ज असतो ना मेटल. सेंट्रल मेटल घेतलाय ना आपण बेटा. मेटलवर 2+ आहे, 3+ आहे, 4+ आहे, वॉटेवर जो चार्ज असेल तो चार्ज डिवायडेड बाय इट्स साईज. कुणाची साईज बेटा? त्या मेटलची साईज. मग काय कळालं आम्हाला? जेवढी मोठी साईज डिवाइड आहे ना साईज, तेवढा तो कॉम्प्लेक्स असा असणार आहे? अनस्टेबल असणार आहे. व्हॅल्यू कमी येईल ना? बरं ना? व्हॅल्यू कमी येणार आहे. जेवढी मोठी साईज असेल तेवढा तो कॉम्प्लेक्स काय असेल बेटा? अनस्टेबल. म्हणजे स्टेबल कॉम्प्लेक्स होण्यासाठी साईज कशी पाहिजे? एकदम छोटी. स्मॉलर साईज असेल तर स्टेबल असणार आहे कॉम्प्लेक्स आणि चार्ज जास्त पाहिजे. ठीक आहे. सो स्टेबल कॉम्प्लेक्स कधी म्हणायचं? चार्ज कशी असेल? हाय. आणि साईज कशी असेल बेटा? लो. तर तो कॉम्प्लेक्स असा असतो स्टेबल. आणि त्यासाठी मग हे ट्रेड लक्षात ठेवायचं. बघा कॉपर, निकेल, कोबाल्ट ही साईज आहे. हे आहे कॅडमियम. जास्त आहे ना ॲटॉमिक नंबर त्याचा. म्हणजे साईज मोठी असेल ना? ठीक आहे. सो त्यामुळे तो काय असणार आहे? लिस्ट स्टेबल. ठीक आहे. लक्षात कसं ठेवायचं होतं सांगितलं होतं? कॅडमियम, मॅग्नीज, फेकोनी, क्यू. कॅडमियम, मॅग्नीज, फेकोनी, क्यू लक्षात ठेवायचे. मग तुम्ही उलट लिहिलं तरी चालेल. कॅडमियम, मॅग्नीज, फेकोनी, क्यू. म्हणजे मोस्ट स्टेबल कोण असणार आहे? कॉपर. लीस्ट स्टेबल कोण आहे बेटा?
कॅडमियम. आणि सगळे कुठले आहेत बघा, 2+ वाले ना, लक्षात ठेवायचे. सगळे कुठले आहेत बेटा, 2+ वाले. तुम्हाला कॉम्प्लेक्स देतील, कुठला मोर स्टेबल कॉम्प्लेक्स आहे बघा. म्हणजे त्यातला कुठला सांगणार बेटा तुम्ही, कॉपर वाला कॉम्प्लेक्स कसा असणार आहे, मोर स्टेबल. पहिल्या फॅक्टर नुसार. पहिला फॅक्टर काय सांगतो बेटा, कॉम्प्लेक्स स्टेबल आहे. हे कशावर ओळखा तुम्ही, चार्ज टू साईज रेशो. जेवढा चार्ज जास्त, जेवढी साईज कमी, तेवढा कॉम्प्लेक्स स्टेबल असेल. पहिला फॅक्टर. सेकंड फॅक्टर कुठला बेटा, लिगॅन कुठला आहे. सेकंड फॅक्टर कुठला बेटा, लिगॅन कुठला आहे, म्हणजे नेचर ऑफ लिगॅन. नेचर लिगॅन स्ट्रॉंग आहे का वीक आहे ते. लिगॅन स्ट्रॉंग असेल, ठीक आहे, लिगॅन स्ट्रॉंग आहे का वीक आहे, तो काय करतो बेटा, डिसाईड करतो. काय डिसाईड करणार आहे, स्टेबल कॉम्प्लेक्स. जेवढा लिगॅन स्ट्रॉंगर, तेवढा कॉम्प्लेक्स काय असणार आहे, स्ट्रॉंगर. कसं स्ट्रॉंगर असणार, स्ट्रॉंग लिगॅन म्हणजे बॉन्डिंग कशी असणार आहे, मजबूत असणार आहे. त्यामुळे कॉम्प्लेक्स कसं असेल बेटा, मजबूत असणार आहे. कॉम्प्लेक्स कसं असणार आहे, स्टेबल असणार आहे. मग कसं ओळखायचं, तर पुढे कन्सेप्ट आपल्याला देणार आहे, त्याच्यावर लक्षात येईल तुम्हाला. ठीक आहे, तसंच इथं व्हॅल्यू दिली बघा, स्टॅबिलिटी कॉन्स्टंटची व्हॅल्यू, के ची व्हॅल्यू. एजीची किती दिली बघा बेटा, 18. आणि इथं सीएन सोबत आहे बेटा, हा सीएन सोबत आहे. सेम एजीची कुणासोबत आहे बेटा, अमाइन सोबत. किती आहे बेटा, 10⁻⁷. मग ऑफकोर्स कोण स्टेबल असेल, सीएन. का बरं सीएन, कारण की तिची व्हॅल्यू किती आहे, प्लस मध्ये 18 आहे. किती आहे बेटा, प्लस मध्ये 18. आणि किती बेटा, 7. ठीक आहे, मग त्याचं रिझन काय बेटा, दोन्हीकडे सिल्वरच आहे. मग सीएन वाला का, कारण की सीएन हा स्ट्रॉंग लिगॅंड आहे. अमाइन हा कसा आहे बेटा, वीक आहे इन कम्पेअर टू सीएन. नेक्स्ट कन्सेप्ट आहे बेटा, जे आपण आता स्ट्रॉंग लिगॅंड वीक लिगॅंड म्हणतोय, ते स्ट्रॉंग लिगॅंड वीक लिगॅंड कसं एक्सप्लेन केलं, कोण एक्सप्लेन केलं, तर ते कोण एक्सप्लेन केलं, 2 थिअरी आहेत बेटा, व्हीबीटी आणि कुठलं बेटा, सीएफटी. मग आपल्याला पहिला कुठली बघायची बेटा, व्हीबीटी बघायची. ठीक आहे, व्हीबीटीचं नाव काय, व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी. ठीक आहे, काय सांगतो व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी, कॉम्प्लेक्स तयार होताना सेंट्रल मेटल असेल, तो सेंट्रल मेटल काय करतो बेटा, इलेक्ट्रॉन गेन करतो म्हणतो आपण, एक्सेप्ट करतो कुणापासून, लिगॅंडपासून. मग ही थिअरी कशी होती, हे व्हीबीटीने सांगितली. काय म्हणते बघा ही थिअरी, पहिला काय सांगतोय, मेटल ऍटम काय करतोय, प्रोव्हाइड करतोय, देतोय. काय देतोय, स्वतःचे वॅकंट काय देतोय बेटा, तो डी ऑर्बिटल. इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करायचे कुणाकडनं बेटा, लिगॅंडकडनं. तर त्यासाठी मेटल स्वतःचे डी ऑर्बिटल काय करतोय बेटा, रेडी करतोय. कसे ते वॅकंट, कशासाठी, कोऑर्डिनेशन बॉन्डसाठी. सो सेंट्रल मेटल काय करतोय, प्रोव्हाइड करतोय. काय प्रोव्हाइड करतोय, वॅकंट डी ऑर्बिटल. कशासाठी बेटा, फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड. त्यानंतर मग आता वॅकंट ऑर्बिटल तयार झालेले आहेत. त्या वॅकंट ऑर्बिटल सोबत फक्त डी नसणार आहे. डी सोबत कुठले असतील बेटा, एस आणि टी सुद्धा भाग घेतात. सेंट्रल मेटल वॅकंट डी ऑर्बिटल रेडी करतोय कशासाठी, कोऑर्डिनेशन बॉन्डसाठी. त्याच्यासोबत फक्त डीच करणार आहे का, डी सोबत कुठलं करेल बेटा, एस सुद्धा करेल आणि टी सुद्धा करणार आहे. त्यानंतर नेक्स्ट काय कन्सेप्ट सांगतोय बघा त्यांनी, किती किती ऑर्बिटल करणार आहे तो, जेवढे लिगॅंड आहे. 4 असतील तर किती ऑर्बिटल रेडी करेल तो, 4. 6 असेल तर किती ऑर्बिटल रेडी करेल तो, 6. नंबर ऑफ लिगॅंड जेवढे आहेत तेवढे तो काय करतो बेटा, नंबर ऑफ वॅकंट ऑर्बिटल काय करणार आहे, रेडी करणार आहे. आणि जो कुणाची इक्वल असेल बेटा, त्यांच्या कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर 4 म्हणजे स्क्वेअर प्लॅनर टेट्राहेड्रल, 6 म्हणजे ऑक्टाहेड्रल म्हणतो आपण. मग आता रेडी केले, लिगॅंड आला सेंट्रल मेटल, तर त्यांच्यामध्ये काय होईल बेटा, ओव्हरलॅप होईल. कुणामध्ये ओव्हरलॅप होईल, सेंट्रल मेटलचे कोण बेटा, वॅकंट ऑर्बिटल आणि कोण, लिगॅंड्स. यांच्यामध्ये काय होईल, ओव्हरलॅपिंग होईल. आणि तिथं कुठला बॉन्ड तयार होईल, कोऑर्डिनेट बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होताना डायरेक्शन कुठं असेल बघा, कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होताना काय होणार, मेटल पॉइंट इन द डायरेक्शन ऑफ लिगॅंड. कुठल्या डायरेक्शनला करणार आहे त्यांनी, लिगॅंडच्या डायरेक्शनला करणार आहे. कारण की इलेक्ट्रॉन कुठून येणार आहेत, लिगॅंड पासून येणार आहे. सो हायब्रिड ऑर्बिटल यूज बाय मेटल आयन पॉइंट इन द डायरेक्शन ऑफ लिगॅंड. जिकडे लिगॅंड आहे त्या डायरेक्शनला काय करतील, मेटल काय करतील, त्यांचे ऑर्बिटल त्या डायरेक्शनला काय करतील, पाठवतील. आता इथं 2 टाईपचे असतील बेटा ऑर्बिटल, n-1d किंवा nd. सेंट्रल मेटल कुठले डी ऑर्बिटल देणार आहे, एनडी देणार आहेत का n-1d देणार आहेत, हे कशावर डिपेंड असेल, नेचर ऑफ लिगॅंडवर डिपेंड असणार आहे. जर n-1d दिलं तर त्याला काय म्हणा बेटा, इनर ऑर्बिटल. एनडी दिला तर त्याला काय म्हणायचं, आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. आणि मग हे एनडी आहे का n-d आहे, हे काय डिसाइड करते बेटा, त्यांचं हायब्रिडायझेशन. n-1d असेल तर ते हायब्रिडायझेशन कुठलं असणार आहे बेटा, ds, d2sp3. एनडी असेल तर काय असणार आहे, त्याचा ऑर्बिटल काय, sp3d2. आपण एक्झाम्पल बघितलं तुमच्या लक्षात येणार आहे. ठीक आहे, मग आता त्यासाठी काय बघायचं बेटा, आपल्याला एक्झाम्पल बघायचे. कुठलं एक्झाम्पल बघा, जे बुक मध्ये आहे तेच एक्झाम्पल लक्षात ठेवा बेटा. इथे एक्झाम्पल दिलेत बघा, काय दिलं एक्झाम्पल, पहिलं एक्झाम्पल कुठलं दिलं बेटा, ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. ठीक आहे, CONH3 6 टाईप. कुठला बेटा, CONH3 6 टाईप. तुम्हाला कॉम्प्लेक्स देतील, त्याच्यावरून काय विचारतील, स्ट्रक्चर विचारतील, जिओमेट्री विचारतील, मॅग्नेटिक प्रॉपर्टी विचारतील. काय काय, स्ट्रक्चर, जिओमेट्री, मॅग्नेटिक प्रॉपर्टी. ठीक आहे, सिंपल ट्रिक काय लक्षात ठेवायचं बेटा, सीओचं पहिला काय घ्यायचं, सीओ म्हणजे कोण, कोबाल्ट. कोबाल्टचं काय माहित असलं पाहिजे बेटा आपल्याला, ऍटॉमिक नंबर. किती असतो कोबाल्टचा ऍटॉमिक नंबर, 27. ठीक आहे, त्यानंतर त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, त्याची ऑक्सिडेशन स्टेट बेटा +3.
ठीक आहे. मग तुम्हाला इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन द्यायला पाहिजे. कोबाल्टचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय येईल बेटा? ऑर्गॉन येईल, 4s2 येईल आणि काय येईल? 3d किती येणार आहे? 27 म्हणजे 7. ठीक आहे. ऑक्सिडेशन स्टेट किती आहे बेटा? व्ही. 3 ऑक्सिडेशन स्टेट आहे. त्यावेळेस काय होतील बेटा? इलेक्ट्रॉन जातील. कुठले इलेक्ट्रॉन जाणार आहेत? एस मधले किती जातील? 2 जातील आणि डी मधले किती जातील? 1 जातील. मग डी मध्ये किती राहील? 6 राहतील. ठीक आहे. हे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन. आता रेडी आहे. कोण रेडी आहे? मेटल कटसाठी, बॉन्डिंग करण्यासाठी. कोण आहे लिगॅंड बघा? अमाइन. ठीक आहे. किती आहे त्याच्याकडे? 6 आहेत. म्हणजे त्याला 6 ऑर्बिटल रेडी पाहिजेत. ठीक आहे. 6 ऑर्बिटल रेडी पाहिजेत. पण बॉन्डिंग करताना लिगॅंडचं नेचर सुद्धा महत्वाचं आहे बेटा. लिगॅंड अमाइन जो आहे तो कुठला लिगॅंड आहे बेटा? स्ट्रॉंग लिगॅंड आहे. कुठला लिगॅंड आहे? स्ट्रॉंग. कसं ओळखायचं म्हणून सांगितलं होतं शॉर्ट मध्ये लिंक सी असलेला, एन असलेला कसा असणार आहे तो? स्ट्रॉंग. सी असलेला, एन असलेला कसा असतो बेटा? स्ट्रॉंग. एन आहे म्हणजे हा कसला बेटा? स्ट्रॉंग. हे काय करतो बेटा? स्ट्रॉंग असल्यामुळे हे जे अनपेअर इलेक्ट्रॉन आहेत का नाही त्याला काय करतो? पेअरिंग. म्हणजे हा काय करेल? इथं जाईल पेअर होईल, हा इथं जाईल पेअर होईल आणि ह्याला काय करतो? 2 रिकामे ठेवतो. म्हणजे हे 2 रिकामे झाले. किती पाहिजे त्याला? 6 पाहिजेत. 1 2 3 4 5 6 म्हणजे हे युटिलाइज करतो. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक हायब्रिडायझेशन कुठलं आलं? हे sp3 आहेच. ठीक आहे. sp3 आहेच. पण मगाशी काय बघितलं? n-1d आणि nd. ठीक आहे. n-1d कधी? sp3च्या आधीचा डी ऑर्बिटल. nd कुठला बेटा? sp3च्या नंतरचा डी ऑर्बिटल. आता कुठला वापरलाय? आधीचा वापरलाय. त्यामुळे हे हायब्रिडायझेशन काय येईल? d2sp3. हायब्रिडायझेशन काय येईल बेटा? d2sp3. सगळे इलेक्ट्रॉन कसे आहेत बेटा? पेअर. पेअर असल्यामुळे तो कुठला असणार आहे? डायमॅग्नेटिक असेल. अनपेअर असेल तर काय म्हणायचं बेटा? पॅरामॅग्नेटिक. सो सिंपल ट्रिक लक्षात ठेवा. तुम्हाला कॉम्प्लेक्स देतील. कॉम्प्लेक्स मध्ये 6 नंबर आहे म्हणजे तो कुठला आहे? ऑक्टॅहायड्रल. ट्रिक लक्षात ठेवा. 6 आहे म्हणजे त्याचं स्ट्रक्चर कसं असेल बेटा? ऑक्टॅहायड्रल. लिगॅंड बघा. लिगॅंड मध्ये सी असेल किंवा एन असेल म्हणजे तो कुठला लिगॅंड असेल? स्ट्रॉंग लिगॅंड असेल. ठीक आहे. आणि स्ट्रॉंग लिगॅंड आहे म्हटल्यावर 6 कार्बन आहेत. तो त्याचा हायब्रिडायझेशन स्टेट काय सांगा? d2sp3. d2sp3. मॅग्नेटिक नेचर काय सांगा बेटा त्याचं? डायमॅग्नेटिक. का? कारण की इथं काय झालेलं आहे? पेअरिंग होणार. ठीक आहे. त्यानंतर मग इनर ऑर्बिटल आहे का आउटर ऑर्बिटल विचारतील? इनर वापरलेत, आतले ऑर्बिटल वापरलेत ना, त्यामुळे हा कुठला कॉम्प्लेक्स आहे? इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. ठीक आहे. किंवा लईच अजून हे विचारलं तर काय विचारतील? प्रायर टू हायब्रिडायझेशन किती इलेक्ट्रॉन पेअर आहेत? हायब्रिडायझेशनच्या आधी किती इलेक्ट्रॉन पेअर अनपेअर आहे बेटा? 1 2 3 4. बरोबर आहे ना? 4 अनपेअर इलेक्ट्रॉन आहेत. असं विचारतील किती अनपेअर आहेत, किती पेअर आहेत हे तुम्हाला विचारतील. सो कॉम्प्लेक्स बघा. 6 असेल तर ऑक्टॅहायड्रल म्हणा. लिगॅंड सी किंवा एन असेल तर तो स्ट्रॉंग असणार म्हणजे तो कंपल्सरी डायमॅग्नेटिक असणार आणि 6 असल्यामुळे त्याचं काय असणार? हायब्रिडायझेशन d2sp3. ओके. नेक्स्ट कॉम्प्लेक्स बघा. सेम सीओच आहे, कोबाल्टस आहे, सेमच केस आहे. फक्त इथं काय बेटा आता? एफ. F6 आहे म्हणजे स्ट्रक्चर कुठलं येणार? कंपल्सरी ऑक्टॅहायड्रल. लिगॅंड कसा आहे? सी आहे का? नाही. एन आहे का? नाही. म्हणजे तो कसा आहे? वीक लिगॅंड आहे. बरं आहे ना? वीक लिगॅंड असल्यामुळं इथं तो पेअरिंग करू शकणार नाही. पेअरिंग करू शकणार का बेटा? नाहीये. पण आता त्याला किती ऑर्बिटल रेडी ठेवायचे बेटा? 6. आता इथं तर पॉसिबल नाहीये. मग इथे किती पॉसिबल आहे? 1 2 3 4. अजून 2 लागतील. मग 2 साठी कुठले घेईल बेटा? तो इकडचे डी युटिलाइज करेल. तिकडचे डी युटिलाइज करेल. तिकडचे डी युटिलाइज केल्यामुळे हायब्रिडायझेशन काय येईल? sp3 आधी न लिहिता डी लिहिता इकडे sp3 डी. स्ट्रक्चर तर ऑक्टॅहायड्रलची. मॅग्नेटिक नेचर इथे दिसतात ना अनपेअर इलेक्ट्रॉन, त्यामुळे तो कसा असणार आहे? पॅरामॅग्नेटिक. कुठला टाईपचा कॉम्प्लेक्स आहे? इनर का आउटर? इनर ऑर्बिटल वापरलेत का? नाही. तिकडचे वापरलेत म्हणजे काय म्हणायचं? आउटर. ठीक आहे. आउटर कॉम्प्लेक्स असणार आहे. कळतंय का? हे सोडून दुसरे कुठलेही विचारणार नाहीत. हाय स्पिन, लो स्पिन. हा एक कन्सेप्ट आहे. तो पुढे आहे ऍक्च्युली. इथं काय त्याने एक्सप्लेन केलं नाहीये. हाय स्पिन कधी म्हणायचं? जर लिगॅंड वीक असेल. उलट करा बेटा. लिगॅंड वीक असेल तर त्याला काय म्हणा? हाय स्पिन. लिगॅंड वीक असेल तर काय म्हणा? हाय स्पिन. आणि उलट लिगॅंड स्ट्रॉंग असेल तर काय म्हणा बेटा त्याला? लो स्पिन. एवढंच. हे तिथे एक्सप्लेन केलं नाही. हे एक्सप्लेनेशन कोण दिलं बेटा? सीएफटीने दिलं. हे कुणाचं झालं? ऑक्टॅहायड्रलचं. नेक्स्ट कुठले बघू बेटा आता आपण? टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्स. टेट्राहायड्रल कधी असणार? लिगॅंड किती असतील बेटा? 4. लिगॅंड किती असणार आहेत? 4 असतील. लिगॅंड 4 असल्यावर काय असणार आहे? टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्स. नेक्स्ट कॉम्प्लेक्स ज्यावेळेस कोऑर्डिनेशन नंबर किती असतो बेटा? 4. कोऑर्डिनेशन नंबर 4 असल्यावर पहिली केस कुठली असेल बेटा? टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्स. टेट्राहायड्रल कधी असेल बेटा? बघा. ज्यावेळेस कोऑर्डिनेशन नंबर किती असणार? 4. पहिला कुठला दिलेला आहे? निकेल. निकेलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलंय आपण. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं. 28 नंबर आहे त्याचा ॲटॉमिक नंबर. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार त्याचं? ऑर्गॉन 4s2 3d8. ऑक्सिडेशन स्टेट किती आहे बेटा? 2. हे इलेक्ट्रॉन 2 गेले. किती इलेक्ट्रॉन आहे? कुठला लिगॅंड आहे बेटा आता इथं? सीएन. किती ऑर्बिटल पाहिजे त्याच्याकडे?
किती ऑर्बिटल पाहिजे बेटा त्याच्याकडे 4. ठीक आहे. पण सीएल कसा आहे बेटा वीक. कशावरून ओळखलं मॅडम सीएल वीक आहे? काय पाहिजे म्हणलं तो स्ट्रॉंग मध्ये सी किंवा एन. सी वेगळा आणि सीएल वेगळा, बरोबर ना? सो हा वीक आहे त्यामुळे इथं पेअरिंग होणार नाही. सो त्याला 4च ऑर्बिटल पाहिजेत. मग त्यांनी कुठले युटिलाइज करेल बेटा? एक एस वाला आणि हे पुढचे टी. म्हणजे त्याचं हायब्रिडायझेशन काय येईल बेटा? sp3. ठीक आहे. मग लक्षात ठेवा जर कॉम्प्लेक्स दिलाय 4 लिगॅन्ड अटॅच आहेत, लिगॅन्ड वीक असतील, कसले लिगॅन्ड आहेत बेटा? वीक लिगॅन्ड असतील तर हायब्रिडायझेशन कुठला असेल बेटा? sp3. आणि स्ट्रक्चर जे असेल त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे? टेट्राहायड्रल स्ट्रक्चर. स्ट्रक्चर कसं असेल ह्याचं? टेट्राहायड्रल. ठीक आहे. तुम्हाला विचारतील कॉम्प्लेक्स देतील, कॉम्प्लेक्स मध्ये लिगॅन्ड कसे असले पाहिजे? वीक. हायब्रिडायझेशन कुठलं पाहिजे? sp3. तर स्ट्रक्चर कुठलं असणार आहे? टेट्राहायड्रल स्ट्रक्चर असेल. सेम केस आता दुसऱ्या केसमध्ये बघा काय लिगॅन्ड किती आहेत बेटा? 4च आहेत. लिगॅन्ड किती? 4. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर किती? 4. पण हा इथं लिगॅन्ड कसा दिसतोय बेटा? स्ट्रॉंग. CN CBI म्हणजे तो कसला बेटा? स्ट्रॉंग आहे. आणि स्ट्रॉंग असेल तर टेट्राहायड्रल न होता स्ट्रक्चर कसं असेल बेटा? स्क्वेअर प्लॅन. कसं असणार आहे? स्क्वेअर प्लॅनर. ठीक आहे. लक्षात ठेवायचं तेवढं 4 असतील. वीक लिगॅन्ड असेल तर काय म्हणा त्याला? टेट्राहायड्रल. स्ट्रॉंग असेल तर काय म्हणा? स्क्वेअर प्लॅन. मग आता स्ट्रॉंग असल्यामुळे इथं पेअरिंग होईल, इथं इलेक्ट्रॉन शिफ्ट होईल, इथे इलेक्ट्रॉन शिफ्ट झालं, हायब्रिडायझेशन काय येईल? हा इलेक्ट्रॉन इकडे गेल्यामुळे हा युज करेल आणि पी मध्ये किती युज करेल? 2च. ह्याचं हायब्रिडायझेशन DsP. लक्षात ठेवायचं. मग हा इनर का आउटर झाला? इनर. डायमॅग्नेटिक का पॅरामॅग्नेटिक? डायमॅग्नेटिक. कळते? सिंपल ट्रिक आहे. लिगॅन्ड स्ट्रॉंग असेल तर कंपल्सरी डायमॅग्नेटिक, लिगॅन्ड वीक असेल तर कंपल्सरी पॅरामॅग्नेटिक. लक्षात राहील. हे कोण सांगितलं बेटा आपल्याला? सगळं कोणी एक्सप्लेन केलं? बीबीटी. लिमिटेशन काय लिमिटेशन होते? आता आपण हाय स्पिन लो स्पिन उगाच म्हणलं. हाय स्पिन लो स्पिन त्यांनी एक्सप्लेन केलेलं नाहीये. मग आपण आता आपल्या अंडरस्टँडिंगसाठी काय सांगितलं? स्ट्रॉंग लिगॅन्ड असेल तर लो स्पिन आणि वीक लिगॅन्ड असेल तर हाय स्पिन. पण हे कसं आलं ते त्यांनी एक्सप्लेन करू शकलेला नाहीये. ठीक आहे. त्यानंतर कोऑर्डिनेशन कंपाऊंड हे कलर कंपाऊंड आहेत, त्यांना कलर काय आला ते सुद्धा त्यांनी एक्सप्लेन करू शकलेलं नाहीये. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी जे स्ट्रक्चर सांगितले बेटा बीबीटीने जे स्ट्रक्चर सांगितलंय ते दरवेळेसच मॅच झालं असं नाही. फॉर एक्झाम्पल टेट्राहायड्रलचं 4 ज्यावेळेस कोऑर्डिनेशन नंबर आहे, टेट्राहायड्रल सांगितलं, मे बी कधी कधी स्क्वेअर प्लॅनर आलाय, स्क्वेअर प्लॅनर सांगितलं, कधी कधी टेट्राहायड्रल आलाय. तो स्ट्रक्चर त्यांनी मॅच केलेला नाहीये. सो हे त्याचे काय बेटा? लिमिटेशन. आणि ह्या सगळ्याला ओव्हरकम करण्यासाठी कुठली थेरी आली बेटा? क्रिस्टल फिल्ड्स थेरी. ठीक आहे. काय सांगते क्रिस्टल फिल्ड्स थेरी बघा. क्रिस्टल फिल्ड्स थेरीनुसार जे लिगॅन्ड आहेत बेटा ते काय म्हणून ऍक्ट करतील बेटा? पॉइंट चार्ज. का? कारण की काय म्हणतो आपण? कॉम्प्लेक्स कसं तयार होतो? मेटल आणि त्याच्या बाजूला कोण आहेत? लिगॅन्ड. लिगॅन्ड काय करतात? इलेक्ट्रॉन पेअर देतात. म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन रिच झाले ते आपल्या अंडरस्टँडिंगसाठी. सो इलेक्ट्रॉन रिच आहेत आणि हे इलेक्ट्रॉन काय आहेत बेटा? डेफिशियंट. सो इलेक्ट्रॉन रिच आहेत म्हणजे आपल्या अंडरस्टँडिंगसाठी करूया म्हणजे ते निगेटिव्ह आहेत. आणि सेंट्रल मेटल कसं आहे? पॉझिटिव्ह. म्हणजे त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे फोर्स असेल. कुठला फोर्स असेल? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ठीक आहे. त्यामुळे ते काय म्हणून ऍक्ट करतील बेटा? पॉइंट चार्ज. त्यांच्यावर काय चार्ज असणार आहे आणि त्यांच्यामध्ये काय असणार आहे? प्युअरली काय असेल बेटा? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असेल. सो इंटरॅक्शन बिटवीन मेटल आयन अँड लिगॅन्ड इज प्युअरली इलेक्ट्रोस्टॅटिक. सो लिगॅन्डवर निगेटिव्ह चार्ज असेल, सेंट्रल मेटल पॉझिटिव्ह आहे, तो त्यांच्यामध्ये काय असणार आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असेल असं त्यांचं म्हणणं आहे. नेक्स्ट. सो मेटल आहे, मेटलला पॉझिटिव्ह कन्सिडर करा, लिगॅन्ड निगेटिव्ह कन्सिडर करा आणि मोस्टली जो सेंट्रल मेटल आहे तो त्याचे डी ऑर्बिटल युज करतो म्हणून सांगतो आपण. आणि असे डी ऑर्बिटल किती असतात बेटा? 5. डी ऑर्बिटल किती आहेत बेटा? 5. कुठले कुठले आहेत? DXY, DYZ, DZX, DX2 मायनस YZ, सॉरी Y2 आणि कुठला? DZ2. आधीच्या स्टँडर्डला झालेलं आहे. एस चे किती ऑर्बिटल असतात? 1. पी चे किती असतात? 3. आणि तसे डी चे किती असतात बेटा? 5 असतात. XY, YZ, ZX, X2 मायनस Y2 आणि Z2 असे डी चे 5 असतात. ठीक आहे. मग काय म्हणलं त्यांनी? इमॅजिन करा. काय इमॅजिन करा? सेंट्रल मेटल आहे. ठीक आहे. त्याचे असे किती ऑर्बिटल आहेत बेटा? डी चे 5. कोण त्यांच्याकडे अप्रोच करायलाय? कोण यायलंय जवळ आता? लिगॅन्ड. त्यांच्यामध्ये कुठला फोर्स आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ज्यावेळेस लिगॅन्ड त्यांच्याकडे अप्रोच करतात बघा, व्हेन लिगॅन्ड अप्रोच कुठं? मेटल आयन हट. ठीक आहे. त्यावेळेस काय होणार आहे? हे जे मेटल आहे त्यांचे जे हे डी ऑर्बिटल आहे त्या डी ऑर्बिटलची स्टार्टिंगला 5 एनर्जी कशी असते बेटा? सेम असते. आणि ती सेम एनर्जी असते त्याला आपण म्हणतो डी जनरेटेड ऑर्बिटल. डी ऑर्बिटल जे आहे ते स्टार्टिंगला त्यांची एनर्जी कशी असते बेटा? सेम असते. पण ज्यावेळेस लिगॅन्ड त्यांच्याकडे अप्रोच करतात त्यावेळेस त्यांची एनर्जी काय होते बेटा? स्प्लिट होते. त्यांची डिजनरेसी काय होते बेटा? स्प्लिट होते. सिमेट्रिकल डिजनरेटिंग जी असणार आहे ती काय होणार आहे बेटा? स्प्लिट होणार आहे. त्यावेळेस क्रिएट क्रिस्टल फिल्ड अराउंड द मेटल. पुढच्या पॉईंटला दिले. हा डिजनरेसी गेट डिस्ट्रॉय. ज्यावेळेस लिगॅन्ड त्यांच्याकडे अप्रोच करतील त्यावेळेस सेंट्रल मेटलची जी काही डिजनरेसी असणार आहे डी ऑर्बिटलची ती काय होती? स्प्लिट होती. आणि जे 5 ऑर्बिटल होते ते 2 ग्रुपमध्ये ब्रेक होतील. कुठल्या ग्रुपमध्ये ब्रेक होतील बेटा? पहिला कुठला असेल बघा? DXY, YZ, ZX. आणि दुसरा जो असेल X2 मायनस Y2 आणि Z2. जे तिघांचा ग्रुप आहे त्याला काय नाव दिलेलं आहे? T2G. आणि जो दोघांचा ग्रुप आहे त्याला नाव काय दिलं बेटा? EG.
तिघांचा ग्रुप कुठला सेम वाला XY YZ ZX 3 आहेत ना, त्यामुळे T2G 3 लेटर लक्षात ठेवा. आणि दुसरे जे आहेत कुठले बेटा DX² - Y² आणि DZ² हे दोघांचा ग्रुप आहे तो कुठला बेटा, हे दोन ग्रुपमध्ये काय होतील बेटा ब्रेक होतील. आणि त्यांचं जे ब्रेकिंग असणार आहे, हे जे ब्रेकिंग हे डिपेंड असणार आहे हा del 0 सेपरेशन हा जो असणार आहे त्याला काय म्हणायचं आहे क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. Separation of d orbital into two set is called as crystal splitting and it is denoted by del O 0. O म्हणजे कुणासाठी बेटा ते छोटा डेल आहे आणि छोटा O कुणासाठी ऑक्टॅहेड्रलसाठी. मग आता हा डेल O कसा डिपेंड होणार आहे, कसा ब्रेक होणार आहे, कशा डिपेंड असेल आपल्या लिगॅनवर. कुठला लिगॅन बेटा काय सांगितले मी स्ट्रॉंग आणि वीक. आतापर्यंत मी तुम्हाला काय म्हणत होते सी आणि एन वाला स्ट्रॉंग म्हणत होते, पण कसं म्हणायचं ट्रिक इथं दिली, ही दिली बेटा, हे जे असणार आहे तिथं दिले बघा कुठले कुठले बघा लिगॅन दोज इन विच डोनर ॲटम कुठले कुठले पाहिजे सी एन पी. आता पण पी कुठं चालणे आपला, त्यामुळे आपण पी नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. सी वाला एन वाला हे काय कन्सिडर करा म्हणून सांगितलं बेटा स्ट्रॉंग लिगॅन. मी तुम्हाला आधीच्या लेक्चर पासून सांगितले सी एन, पण हे एक्सप्लेनेशन कोणी दिले CF3 ने दिले. सी आणि एन हे स्ट्रॉंग आहेत. कोण एक्सप्लेनेशन दिले बेटा CF3. कुठले कुठले बघा CN NC. CN NC कोण आहेत बेटा एम्बिडेंटेड लिगॅन आहे, बरोबर आहे. CN म्हणजे कोण सायनाइड आणि हा कुठला आयसोसाइड एम्बिडेंटेड लिगॅन आहे. CO कार्बोनिक NH3 माहितीये तुम्हाला अमाइन EDT. लक्षात राहतील 5 नावं. हे कुठले आहेत बेटा स्ट्रॉंग लिगॅन. वीक लिगॅन बाकीचे सगळे हलाइड्स अल्कालाइड्स थायोसायनाइड्स ऑक्झालेटो हे कुठले लिगॅन आहेत बेटा वीक लिगॅन. सो स्ट्रॉंग लिगॅन वीक लिगॅन लक्षात आलं. ट्रिक साठी काय सांगितलं सी आणि एन वाले कसे सो सी आहे पण त्याच्या डोनर कोण आहे तिथं ऑक्सिजन आहेत ना, 4 ऑक्सिजन आहेत ना डोनर. सो ट्रिक बघा इथं आहे स्ट्रॉंगेस्ट सर्वात स्ट्रॉंगेस्ट कोण आहे बेटा CU. सर्वात स्ट्रॉंगेस्ट कोण आहे बेटा CU. त्यानंतर CN EN NH3 थोडं लक्षात ठेवलं तरी वाच आहे. सर्वात स्ट्रॉंगेस्ट लिगॅन कोण आहे CO CN EN बरं आहे ना. अमाइन EDTA आणि मग वॉटर हे जे आहे ते लक्षात ठेवा. तुम्हाला लिस्ट देतील त्यात सर्वात स्ट्रॉंगेस्ट कोण आहे विचारतील, त्यातला कोण असेल बेटा C. ही लिगॅनची झाली. मग अशी कुठली बघितली बेटा कॅडबेरी ह्याच्यामध्ये कॅडमियम मर्क्युरी फेकोनी क्यू हे कशाचे होते मेटलचे होते. सेंट्रल मेटलची स्टॅबिलिटी डिफाईन करत होती. आता ही लिगॅनची स्टॅबिलिटी डिफाईन करेल. CO असेल तर तो स्ट्रॉंगेस्ट लिगॅन असेल, स्ट्रॉंगेस्ट कॉम्प्लेक्स असेल. मग आता कसं होणार आहे बघा ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स कसं तयार होणार आहे बघायचं आपल्याला डिजनरसी इथं दिले बघा डायग्राम. हे डी चे 5 ऑर्बिटल आहेत बेटा कुठले कुठले DXY YZ ZX X² - Y² Z². 5 ऑर्बिटल आहे. ठीक आहे. समजा इथं काय अप्रोच झालं बेटा लिगॅन. कोण अप्रोच झालं त्यांच्याकडे लिगॅन. स्टार्टिंगला सगळे सेम एनर्जी लेत. लिगॅन अप्रोच झालं ते काय होती बेटा स्प्लिट होती. कशामध्ये स्प्लिट होतील दोन ग्रुपमध्ये कुठले कुठले T2G आणि EG. T2G कुठले आहेत XY YZ ZX. EG कुठली आहेत X² - Y² Z². ठीक आहे. आता हे काय बघा 2/5 आणि हे काय ही मधली लाईन आहे, मधली लाईन आहे. ठीक आहे. ह्या मधली लाईन मध्ये 3/5 म्हणजे काय बेटा 5 मधले 3 खाली गेलेले आहेत, 5 मधले 2 कुठे गेलेले आहेत बेटा वर गेलेले. हा इंडिकेट हे जे 2/5 आणि 3/5 del 0 म्हणजे काय असणार त्यांची स्प्लिटिंग एनर्जी. कळतंय. इथे दिलेले EG कुठले आहेत हे कुठले आहेत हे दिलेले आहेत. EG ची एनर्जी किती आहे 0.6. एनर्जी किती आहे बेटा आणि हे किती म्हणजे 0.4. एनर्जी लेवल किती आहे बेटा 0. आता इथं दिलं बघा लिगॅंड अप्रोच झाला तर कसं होणार आहे त्यांच्यामध्ये स्प्लिटिंग कशी होणार आहे, इलेक्ट्रॉन पेअर कशी केली जाते. 3 असतील तर काही प्रॉब्लेम नाही ह्या केसमध्ये बेटा. ह्या केसमध्ये इलेक्ट्रॉन 3 असतील तर काही प्रॉब्लेम नाही. 1 2 3 असेल तर काही नाही कारण की इलेक्ट्रॉन स्पिन होणार आहेत ना. ठीक आहे. समजा आपल्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे डी मध्ये स्प्लिट झाले तर तो ऑफकोर्स कुठे जाईल पहिला खाली जाईल. 2 असेल स्प्लिट झाला तर ऑफकोर्स कुठे जाईल बेटा खाली जाईल. 3 असेल तर ऑफकोर्स कुठे जाईल. आता 4 असले मॅडम आता तो खाली करायचं का वर करायचं. ठीक आहे. बघा स्ट्रॉंग असेल लिगॅन कसला असेल बेटा स्ट्रॉंग असेल तर तो पेअरिंग करेल. स्ट्रॉंग असेल तर काय करेल पेअरिंग. 5 असला तरी सुद्धा काय करेल इथं आता पेअरिंग. 6 असेल काय करेल पेअरिंग. 7 असलं तरच काय करेल वर जाईल. कुठल्या केसमध्ये बेटा स्ट्रॉंग लिगॅन मध्ये. वीक असलं तर काय होईल मॅडम वीक असलं तर खाली 3 जाईल, 4था कुठे जाईल वर, 5वा कुठे जाईल वर, 6वा काय येईल मग. ठीक आहे. इथं डायग्राम दिली त्याची. मॅडम हाय स्पिन लो स्पिन मग उलट सांगितलं ना. स्ट्रॉंग लिगॅन म्हणजे कुठला लो स्पिन, वीक लिगॅन म्हणजे हाय. बघा 4 असेल तर 1 2 3 आणि वर 4. लक्षात येईल. कळते स्पेअरिंग कसं करायचं ते.
कलर. कलर आहेत डी ऑर्बिटल. कोण एक्सप्लेन केलं? CF3. आणि हे कशामुळे होणार बेटा? डी ट्रान्झिशन. हे कशामुळे होणार आहे बेटा? डी ट्रान्झिशन. काय आता सांगितलं ना, हे इलेक्ट्रॉन इथनं जे आहेत हाय स्पिनवरनं लो स्पिनवरनं जातील, जम्प करतील, परत लो स्पिनवरनं कुठेतरी खाली येणार आहेत. हे जम्पिंग करताना इलेक्ट्रॉन काय होणार बेटा? एनर्जी ऍब्सॉर्ब करेल, एनर्जी रिलीज करेल आणि त्यामुळे ते काय असणार आहेत? कलर्ड असणार आहे. ठीक आहे, त्यासाठी ही थिअरी तुम्हाला वाचायला लागेल. कलर जे असणार आहे ते वाचायला लागेल. त्यामध्ये कलर कॉम्प्लिमेंटरी टू द ऍब्सॉर्ब फ्रिक्वेन्सी आर ऑब्सर्व. ठीक आहे, ग्राउंड स्टेटला हे एनर्जी ऍब्सॉर्ब करेल, हायर स्टेटला जाणार आहे. हायर वरनं लोअर येताना काहीतरी एनर्जी रिलीज करणार, ती कुठल्या एनर्जी रिलीज करताना कुठली फ्रिक्वेन्सी असेल तो काय असेल त्याचा कलर असणार आहे. आणि त्यामुळे डी ऑर्बिटल किंवा कॉम्प्लेक्सेस कसे आहेत बेटा? कलर्ड आहे. हे कोण एक्सप्लेन केलं? CF3 ने एक्सप्लेन केलं. एक्झाम्पल इथे दिले बघा. एनर्जी का बरं डी ट्रान्झिशन होतं? इलेक्ट्रॉन एक आहे, कुठे आहे बेटा? त्यांनी ग्राउंड स्टेट. एनर्जी दिली, लाईट मध्ये ठेवलं, एनर्जी काय करेल? तो ऍब्सॉर्ब करेल. ऍब्सॉर्ब करून कुठे जाईल बेटा? हायर स्टेटला जाईल, एक्साइटला जाईल. एक्साइटेडला जास्त वेळ राहू शकतो का तो? नाहीये. ग्राउंड स्टेटला येईल ना तो. ग्राउंड स्टेटला येते ना, जी एनर्जी ऍब्सॉर्ब करेल ती रिलीज करेल. रिलीज करताना तो त्याचा कॉम्प्लिमेंटरी कलर काय करेल बेटा? रिलीज करेल. आणि त्यामुळे हा जो टिटॅनियम आहे हा काय आहे बेटा? कलर्ड कॉम्प्लेक्स आहे. ही रिझन आपण आधीच्या टॉपिक मध्ये बघितलेला आहे. नेक्स्ट कुठला बेटा? टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स. आता टेट्राहेड्रल मध्ये काय आहे बघा? मग अशी काय बघितली बेटा? डी ऑर्बिटल पास आहेत ना, 1 2 3 4 5. लिगॅंड अप्रोच आल्यावर कसं ब्रेक होते म्हणले मी? 3 आणि 2. 3 वाला कोण? T2G. 2 वाला कोण? EG. हे कुठल्या केसमध्ये बघितलं बेटा? ऑक्टाहेड्रल. उलट कशात होईल बेटा? टेट्राहेड्रल. टेट्राहेड्रल आले तर खाली काय होईल बेटा? EG. आणि वर कोण राहतील बेटा? T2G. टेट्राहायड्रल असेल म्हणजे किती लिगॅंड? 4 लिगॅंड असतील ना. 4 लिगॅंड असल्यावर खाली किती जातील बेटा? किती? DX2 Y2 DZ. कळतंय? स्प्लिटिंग होताना ऑक्टाहायड्रल असेल तर खाली 3 जातील, वर 2 जातील. टेट्राहायड्रल असेल तर उलट होईल, खाली 2 आहे आणि वर काय असतील बेटा? 3. कळतंय का? हे स्प्लिटिंग कळालं का? ऑक्टाहायड्रलच्या रिव्हर्स काय लक्षात ठेवा बेटा? टेट्राहायड्रल. बाकी सगळं एक्सप्लेनेशन थिअरी. लास्ट कन्सेप्ट काय बेटा? ऍप्लिकेशन. कुठं वापरतो? कोऑर्डिनेशन कॉम्पाउंड. ठीक आहे, बायोलॉजी मध्ये एक्झाम्पल कुठला दिलाय? क्लोरोफिल. क्लोरोफिल मध्ये कुठला मेटल असतो? मॅग्नेशियम. हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन मध्ये कुठला असणार आहे? आयरन. मेडिसिन परत तेच सिस्प्लॅटिन कुठे यूज करतो? कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी. आणि सिस्प्लॅटिन मध्ये कुठला आहे सोमर? सिस. त्यानंतर EDTA कुठं वापरतो बेटा? लीड पॉइझनिंग झाल्यावर. EDTA कुठं वापरतो आपण? लीडचं पॉइझनिंग झालं तर काय करतो आपण? EDTA वापरतो. इस्टिमेशन ऑफ हार्ड वॉटर. बोर वॉटर असेल, वॉटर हार्ड असेल तर त्याच्यामध्ये कुठले कुठले सॉल्ट आहे, किती क्वांटिटीमध्ये आहे, त्याचं आपल्याला आयडेंटिफिकेशन करायचं आहे, अनालिसिस करायचं असेल त्यावेळेस सुद्धा आपण काय करतो? कॉम्प्लेक्स वापरतो. कुठला लिगॅंड वापरतो? बघा, EDTAच वापरतो. कुठला लिगॅंड वापरतो? EDTA. जो काय करतो? रिमूव्ह करतो. कुठलं रिमूव्ह करतो बेटा? कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयन. मग किती रिमूव्ह केले त्याच्यावर त्याची वॉटर किती हार्ड होती ते सांगणार आपण. आणि लास्टला काय बेटा? इलेक्ट्रोप्लेटिंग. ज्वेलरी असते ना रे, नकली ज्वेलरी असते, गोल्ड पॉलिशिंग, सिल्वर पॉलिशिंग असणार आहे. सो दॅट इज नथिंग बट इलेक्ट्रोप्लेटिंग. इलेक्ट्रोप्लेटिंग वेळी आपण काय करणार आहे? जो मेटल आहे त्याच्यावर लेस रिएक्टिव्ह मेटल म्हणजे गोल्ड सिल्वरची काय करणार आहे बेटा? पॉलिशिंग करणार आहे. त्यासाठी आपण काय करणार आहे? ही टेक्निक वापरतो. बघा, मेटल आयन रिड्यूस टू क्लम्प टुगेदर टू फॉर्म क्लस्टर नॅनो पार्टिकल. मेटलचे काय करणार आहे? छोटे छोटे पार्टिकल करणार आहेत आणि त्याला इलेक्ट्रिसिटी पाठवून त्याच्यावर काय करतो? प्रोटेक्टिव्ह लेअर काय करणार आहे? तयार करणार आहे. कुठला कॉम्प्लेक्स वापरतो? बघा, इथं आपण सायनाइड कॉम्प्लेक्स वापरतो. कुठला? पोटॅशियम AG सायनाइड आहे ना. डायसायनो नाव काय येणार? पोटॅशियम डायसायनो सिल्वर. बरं ना. सिल्वर असणार आहे. काय त्याच्यावर चार्ज वगैरे दिले नाही. कुठला चार्ज असेल याच्यावर? 1 प्लस, तर हा काय असणार आहे? 1 मायनस. सिल्वर 8 आयन. हा कुठला येणार? पोटॅशियम डायसायनो ऑरेट आयन. हे कशाला वापरतो बेटा? नोबल मेटल. इलेक्ट्रोप्लेटिंगच्या काय करणार आहे? नोबल मेटलसाठी आपण काय करणार आहे? यूज करणार आहे. एवढे हे जे काय बेटा युजेस असणार आहे, लक्षात ठेवायचे तेवढे युजेस. नेक्स्ट PYQ. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ डोनर ॲटम प्रेझेंट इन सिस्प्लॅटिन? कुठे किती असतील डोनर ॲटम? 4. 2 अमोनिया आणि 2 क्लोरीन. आयडेंटिफाय करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर. स्टॅबिलिटी डिक्रीजिंग ऑर्डर कुठली सांगायची? कोणी कुठला येईल आन्सर? पहिला कुठला येणार? आयरन, मॅग्नीज, कोबाल्ट. कोबाल्ट निक्की, कोबाल्ट, आयरन, मॅग्नीज. कॅडमियम नंतर मॅग्नीज आहे, परत आयरन आहे, बरं आहे ना. नंबर ऑफ मोल ऑफ AgCl ऑप्टेन कधी? हेक्झा. हेक्झा अमाइन आहे म्हणजे ब्रॅकेटमध्ये किती आहेत बेटा? 6 अमाइन आहेत म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर किती असतील? 3. सो किती येतील AgCl? 3. फॉलोइंग कंटेन कॅटायन फॉर्म लीस्ट स्टेबल कॉम्प्लेक्स. लीस्ट स्टेबल कुठला असेल? आयरन. विच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स अनायनिक. अनायनिक कुठला असेल? ए. हे फेरेट वाला म्हणजे कुठला असणार? बी. अनपेअर इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन COF6.
CO चं किती आहे 27. F कसला लिगँड आहे वीक लिगँड आहे. पेअरिंग होईल का तिथं नाही होणार. तो किती अनपेअर असतील 4 आहे ती बरोबर आहे का 4 अनपेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतील. चार्ज ऑन Fe वर चार्ज किती असणार CO कसा आहे न्यूट्रल त्यामुळे आन्सर काय येईल बेटा 0. विच ऑफ द फॉलोइंग कोऑर्डिनेट्स कॉम्प्लेक्स कंटेन ओनली अनायनिक लिगँड. अनायनिक कुठला असणार आहे नेगेटिव्ह लिगँड कुठला आहे ट्रायऑक्झालेटो निगेटिव्ह आहे बरोबर. पेंटा कार्बोनिल हा कसा आहे न्यूट्रल. अमाइन न्यूट्रल ब्रोमीन निगेटिव्ह ऍक्वा न्यूट्रल थायसोनेट निगेटिव्ह. फक्त निगेटिव्ह म्हटल्यामुळे आन्सर काय येईल बेटा ए. विच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्सेस ऑबे ईएनए रूल. ठीक आहे ईएनए रूल साठी कुठला असणार आहे क्रोमियम. atomic नंबर माहित असला पाहिजे आणि तुम्हाला कुठला रूल ऑबे करतो हे माहित असलं पाहिजे. काय आन्सर आहे आपलं इथं Fe आहे की बरोबर आहे ना. Fe चा atomic नंबर किती आहे 26 बरोबर आहे ना 26 आणि हे कोऑर्डिनेशन नंबर किती 5 म्हणजे 2 10 26 आणि 10 किती झाले 36. कोण असणार ईएनए जे नोबल गॅसचा atomic नंबर फॉलो करते 36. करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर कुठली येणार चार्ज बघायला लागेल बेटा आपल्याला ह्याच्यावर. ठीक आहे आन्सर काय येईल बघा बी. AG वर 1 प्लस सी वर 2 प्लस आणि इथं किती 3 प्लस. चार्ज टू साईज रेशो इथं चार्ज 3 आहे 2 आहे त्यामुळे हा काय असणार आहे मोर स्टेबल. नंबर ऑफ डोनर ऍटम किती डोनर आहे पेंटा अमाइन मध्ये आहे आणि काय बेटा ऍक्वा 5 अमाइन आणि 1 ऍक्वा म्हणजे किती झाले 6. व्हॉट इज द एव्हरेज कोऑर्डिनेशन नंबर ऑफ सल्फर टेट्राथायोसायनेटो. किती बेटा टेट्राथायोनेट कोण फॉर्म्युला काय होतं बेटा मगाशी S4O6 एक मिनिट O5 होता आहे की O6 नाही S4 काय होतं S4 नक्की -2 काय होतं बेटा S चे काढायचे O ची किती आहे 2 -2 किती येणार इथं बेटा -12 -2 काय होतं बेटा मग मायनस इकडे गेलं प्लस होतं +10 ना डिवायडेड बाय इथे गेलं काय होणार हा 4 इकडे गेलं काय होणार डिवायडेड किती येते 2.5. विच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स एक्झाम्पल ऑफ AA2B2. AA म्हणजे कुठलं बेटा बायडेंटेड कुठला येणार डी. लिगँड प्रेझेंट इन पेंटा अमाइन एक अमाइन लिगँड असेल आणि एक ऍक्वा एक अमाइन वाला आणि एक ऍक्वा वाला. फॉर्म द कंटेंट अनायनिक कुठलं आहे बघा कॉपर आहे इथं कोबाल्ट आहे इथं निकेलेट आहे म्हणजे आन्सर कुठले बेटा Ca. विच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स डज नॉट ओबे कुठला काय करणार नाही ईएनए रूल फॉलो करणार नाही कुठला बेटा बी. कसं चेक केलं तुम्ही atomic नंबर चेक करा atomic नंबर मधनं काय करा ऑक्सिडेशन स्टेट मायनस आणि काय करायचं आहे कोऑर्डिनेशन नंबर त्याच्यावर नाही करा. कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स कंटेन ईएन म्हणजे कोण इथिलीन डायामाइन कुठं इथिलीन डायामाइन सेकंड मध्ये बघा. विच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स इज एक्झाम्पल ऑफ A2BC म्हणजे 2 लिगँड सेम असतील एक वेगळा असतील 2 लिगँड सेम एक वेगळा इथं नाहीये 2 लिगँड सेम एक वेगळा म्हणजे आन्सर काय येईल बेटा बी येईल बघा 2 सेम आहेत आणि 2 कसे आहेत बेटा वेगवेगळ्या टाईपचे. टोटल नंबर ऑफ डोनर प्रेझेंट इन टेट्रासायनो टेट्रा म्हणजे 4 टेट्रा म्हणजे किती बेटा 4 आन्सर कुठला येईल मग बी. आयडेंटिफाय कॉम्प्लेक्सेस विथ सॉल्वेट कसं ओळखायचं म्हणून सांगितलं बेटा वॉटर ब्रॅकेटमध्ये आणि ब्रॅकेटच्या बाहेर वॉटर कुठं आहे फर्स्टलाच आहे का इथं बघा आतमध्ये 6 वॉटर आहे इथं 5 आहेत आणि बाहेर आहे म्हणजे आन्सर काय येईल बेटा फर्स्ट असेल.